चालू करायचं कीर्तन. हा हा चालू का? माझा अवतार बरोबर आहे. चालू करू. नमस्कार, नितेश वायकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह वरून. बे पोट्यो डुकऱ्यो या कच लाईव्ह आला का बे? पाय आज आपल्याला पाहायचा आहे MPSC चा कंबाईन ग्रुप बी आणि सी चा सिलेबस. ठीक आहे, या सिलेबस मध्ये कोणत्या पोस्ट येते. आता सुरुवातीला सगळ्या पोस्ट ह्या अलग अलग होत होत्या. म्हणजे मी जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा PSI ची प्रिलिम्स वेगळी, मेन्स वेगळी, STI ची प्रिलिम्स वेगळी, मेन्स वेगळी. ठीक आहे, त्याच्यानंतर ESO ची, म्हणजे ह्या याडच वेगवेगळ्या येत होत्या. ठीक आहे, म्हणजे पोट्टे वाट पाहत येते का PSI ची याड येणार आहे, मग आता STI ची येणार आहे. आता याच्यात तुमचा लॉस आहे. म्हणजे आयोगानं त्याच्यासाठी सोपं केलं, तुमच्यासाठी कठीण केलं. ठीक आहे, आता आयोग म्हणते का आम्ही कंबाईन घेऊ. पहिले अलग अलग वाला विषय होता, अलग अलग वाला विषय होता तर चुकीले माफी भेटे. म्हणजे समजा माया जर स्कोर पहिले STI ची एक्झाम झाली, STI ची याड आली 400 जागाची, फॉर्म भरला, प्रिलिम्स दिली, नाही निवाड पडला तर बापाले सांगता येते फोनवर, बाबा आता PSI ची याड आहे, याच्यात निवाड पाडणार आहे मी. समजलं का? म्हणजे तिथं चुकीले माफी होती. एक वेळ चुकी भेटली तर तुले माफी भेटून जाय का तुझ्यापाशी समोर दुसरी परीक्षा तयार आहे. पण इथं वर्षभर घासा. ठीक आहे, त्या लायब्ररीत जितचा घाम तिथं जिरवा लेको. पण आता आयोग म्हणते, आता आयोगाले काय करावं लागेल, आयोगाले प्रत्येक परीक्षा सेपरेट यार, सेपरेट फिल्मचा पेपर काढा. ठीक आहे, त्याच्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातले जे जे ऑथेंटिक प्राध्यापक आहे वेगवेगळ्या विषयाचे त्याले प्रश्न मागा, त्याचा चिवडा करा. ठीक आहे, कोणाच्या वाटणीले शेंगदाणे, कोणाच्या वाटणीले कांद्याचे फुलपटन, कोणाच्या वाटणीले मुरमुरे, त्याचा काला करेन, पेपर काढे. प्रत्येक पेपर अलग अलग काढावा लागेल. PSI चा प्रिलिमचा वेगळा, STI चा वेगळा, ESO चा वेगळा. पण मात्र याच्यात आपला फायदा होता. कोणाचा फायदा होता? आपला. यायनं काय केलं साल्यानं, आपल्या उरावर बसले. यायले पुन्हा डोक्याला ताप का होता, PSI ची प्रिलिम्स घ्यायच्या आहेत, बंद्या महाराष्ट्रातले जेवढे सेंटर आहे त्याला लेटर पाठवा लागे, कलेक्टरला लेटर पाठवा लागे, या दिवशी PSI ची प्रिलिम्स आहे, सेंटर बुक करा, मग त्याचा डाटा घ्या, मग ते त्याचा तयारी करा. ठीक आहे, मग STI ची याड लगेच एकाच महिन्यात, एक महिन्यानं. ठीक आहे, PSI झाली का लगेच STI ची याड, मग पुन्हा लेटर पाठवा कलेक्टरले, या तारखेला STI. कलेक्टरच्या मागं डोकेदुखी, कारण बंदे पेपर आले का स्ट्रॉंग रूमले ठीक आहे जमा राहते. ह्या सगळ्या डोक्याला ताक होता. ह्या आयोगानं आपलं काम सोपी केलं, तुमच्या उरावर टाकून दिलं. आता म्हणते ठीक आहे, आयोगानं हे कसं केलं माहिती आहे का, आयोगानं स्टाफ सिलेक्शन कमिशन जे आहे SSC, ठीक आहे, SSC जवळपास 50 वेगवेगळ्या पोस्टसाठी, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 50 वेगवेगळ्या पोस्टसाठी एकच कॉमन प्रिलिम्स घेते. आयोगानं काय केलं, MPSC न हे आपल्या उरावर बसले. यायनं काय केलं, डायरेक्ट आपल्या पोट्यासाठी आपल्यासाठी कठीण केलं. आता चुकीले माफी नाही. वर्षभर घास तू लायब्ररीत, जितचा घाम तिथं जिरव आणि तू एकच पेपर दे. जर ह्या पेपरमध्ये निवाड पडला नाही तर वर्षभर लायब्ररीत अभ्यास करावा लागते आणि पुन्हा जिरवा लागते. जिची तिथं 10 पोस्ट एकाच परीक्षेतून होतात, 10 पोस्ट एकाच परीक्षेतून मिळतात. किती पोस्ट? 10. म्हणजे एकच परीक्षा नाही, मग मेन्स आहे याची. पण तुम्हाला मेन्सने क्वालिफाय व्हायचा आहे तर तुम्हाला प्रिलिम्स क्वालिफाय करावं लागते आणि प्रिलिम्स मध्ये निवड आला पाहिजे. प्रिलिम्स हे कॉमन आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी. आता ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या अलग अलग सगळ्या परीक्षा अलग अलग होत होत्या, पण सिलेबस सेम. आता सिलेबस सेम असल्यामुळे विषय काय होता का, सिलेबस सेम होता तर मग सिलेबस सेम असल्यावर STI चा तो सिलेबस, PSI चा तो सिलेबस, ESO चा तो सिलेबस. ठीक आहे, त्याच्यानंतर कर सहाय्यकाचा तो सिलेबस. मग सिलेबस तर तोच आहे बा, काय नाही. मग अलग अलग घंटेले परीक्षा घ्यायच्या, घ्या ना एकत्र मानानं मसाले भात. ठीक आहे, तुरीचे दाणे त्याच्यात, मसाला आहे त्याच्यात, तेल आहे त्याच्यात, लसण अद्रकाचा ठेचा आहे त्याच्यात, जानले काले ह्या पुऱ्या पोट्टेले इथं उभ्यानं मारलं. आता तुम्हाला सांगतो, जर आता हे MPSC न टाइम टेबल दिला आणि MPSC म्हणते आम्ही 10 परीक्षा एकाच परीक्षेतून घेऊ. आता 3 वर्ष झाली याने कंबाईन प्रोग्राम चालू केला, MPSC कंबाईन ग्रुप बी आणि सी. महाराष्ट्राच्या, ठीक आहे, महाराष्ट्राच्या लेवलच्या वर्ग 2 आणि वर्ग 3 च्या परीक्षा ह्या एकत्र होतात. ठीक आहे, पहिले अलग अलग होत होत्या. आता मात्र जर याच्यात निवाड पडला नाही,
जसं मले आता समजा मी पहिले याड आली 2011 एसटी याची, मले मार्क पडले 42 आणि कट ऑफ लागला 43. गेलो मग माझ्या बापाला सांगितलं म्या का बे लागला का म्हणे निवाड गिवाड पडून का काही नाही जी बाबा का ठीक आहे एका मार्काने गेलं आल्या 4-5 मार्क कमी भेटन मला 1 मार्क सांगून राहिला नाही जी ठीक आहे. मग आता ठीक आहे इथं बा एका मार्कानं माझ्या कट ऑफ गेला तर बाबाला सांगताय का बाबा आता PSI याच्यात तीर मारणार आहे मी कायच्यात PSI. मग हे इथं विषय होता. पण ह्या आता जो कंबाईन एकच पेपर होणार आहे इथं जर तुम्हाला ठीक आहे या पेपर मध्ये निवाड पडला नाही पेपर भसकला तर वर्षभर अभ्यास करा लागते. समजलं का. म्हणजे याच्यात नुकसान कोणाचं आहे आपलं तुमचं माय नाही माय झालं आता बरोबर ठीक आहे. तर नुकसान कोणाचं आहे तुमचं आहे आणि त्याच्यामुळे हे नुकसान आपलं झालं नाही पाहिजे म्हणून परीक्षेत चुका झाल्याच नाही पाहिजे. का करायच्या चुका त्या प्रॅक्टिस मध्ये करा. पेपर मध्ये चुकीले माफी नाही. वर्षभर अभ्यास करावा लागते. लोकांचे 3-3, 4-4 वर्ष झाले रिझल्ट येत नाही. आता त्याचे रिझल्ट काढून नाही येत त्याचे रिझल्ट आले नाही म्हणून आपला येणार नाही असं अजिबात राहायचं नाही. काही पोट्टे येते 8 महिने क्लासले येते 8 महिन्याच्या तयारीत ठीक आहे फिलिम्स काढते. आम्ही आहे 6 महिन्याच्या फिलिम्सच्या ठीक आहे 6 महिन्याच्या तयारीत आम्ही फिलिम्स काढले आहे. त्याच्यामुळे कोण कसा अभ्यास करते किती अभ्यास करते याच्याशी काही लेणं देणं नाही. आपलं डेडिकेशन कायम ठेवायचं. 4-4 वर्षाच्या पोट्ट्याच्या बराबरीत आपल्याला येता येते आणि त्याला रेसमध्ये मागं सोडता येते. समजलं का. त्याच्यामुळे त्याच्यासोबत आपण कॉम्पिटिशनच नाही करायची का तो 3 वर्षापासून अभ्यास करताय त्याचा निवाडच नाही पडून राहिला 3 वर्षापासून. तू या निवाड पडला पाहिजे. तू फ्रेश कॅन्डिडेट आहे ठीक आहे. कदाचित तू या अभ्यास पेपर रिडिंग पहिलेपासूनच असाल तर अर्धी MPSC तुला तिथं समजून जाते का चीज आहे. समजलं. मग आता याच्यात ह्या फिलिमचा सिलेबस काय ते पाहणार आहे. पण आता जो टाइम टेबल आला तर आयोगानं टाइम टेबल दिला 2024 साठी. ते म्हणते आम्ही कंबाईनची परीक्षा 16 जूनला घेऊ. आता हे लक्ष द्या याची याड येणार आहे ठीक आहे फेब्रुवारी महिन्यात. कोण्या महिन्यात फेब्रुवारीला याड येईल. पण 2024 लोकसभेचं इलेक्शन एप्रिल-मे महिन्यात असते आणि त्याच्यामुळे एप्रिल-मे महिनाच आपला एक्झामचा असते. पण आयोगानं मग ठीक आहे लोकसभेचं इलेक्शन असल्यामुळे ही एक्झाम जून मध्ये घ्यायचं ठरवलं आहे. कधी हे अप्रॉक्सिमेट डेट आहे. याच्यात 10-15 दिवस मागं पुढं ठीक आहे तांत्रिक कारणानं होऊ शकते. पण असं समजायचं आपण का आयोग सहसा डेट दिल्यावर त्याच डेटला एक्झाम घेण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे याच्यात हळगळ करायची नाही. तुमच्यापाशी आता 6 महिने आहे. 6 महिन्यात आमचा निवाड पडू शकते का. हो. जे वर्षभर झाले अभ्यास करून राहिले त्याचा निवाड पडायलाच पाहिजे. जे 6 महिने झाले त्यांना फुल फेजनं अभ्यासाला लागायचं. काही टेन्शन घ्यायचं नाही. अभ्यास एक अभ्यास अभ्यास नाही अभ्यास ठीक आहे. नो गर्लफ्रेंड नो बॉयफ्रेंड ओनली अभ्यास ठीक आहे. मग आता इथं लक्ष द्या. ते म्हणते जून महिन्यात एक्झाम घेतली का जुलै-ऑगस्ट लगेच 2 महिन्यात आम्ही रिझल्ट लावू. ठीक आहे. का लावू ऑगस्ट महिन्यात रिझल्ट लावू. म्हणजे असं समजा का फिलिम झाली का फिलिम झाल्याच्या 3 महिन्याच्या आत रिझल्ट लागते. फिलिम्स पासून 3 महिन्याच्या आत आयोग रिझल्ट लावते. आयोग काय करते आयोग एक की ठीक आहे एक पेपर झाला का 2 दिवसात आन्सर की देते. आन्सर की दिली आपल्याला आणि MPSCचं काम सगळे क्लियर आहे भाऊ. 1 रुपयाचा भ्रष्टाचार कुठे होणार नाही. एवढा विश्वास तुम्ही UPSC वर बी नाही ठेवू शकत. एवढा विश्वास MPSC वर ठेवाच लागल. पूर्ण काम क्रिस्टल क्लिअर आहे ठीक आहे. UPSC तुम्हाला कार्बन कॉपी नाही देत तुम्ही सोडवलेल्या याची. पण MPSC तुम्हाला कार्बन कॉपी देते. का देते कार्बन कॉपी देते. म्हणजे तुम्ही सोडवला का ते एक फाडून आपल्या सोबत आणावं लागते. OMR शीटची ठीक आहे एक कॉपी त्याच्यावर आपले डॉट केलेले राहते ठीक आहे. आणि हे डॉट केलेले आपल्या जवळ प्रूफ म्हणून राहते. जेव्हा की येते तेव्हा तू क्रॉस व्हेरीफाय कर का माय किती उत्तर बरोबर आहे. समजलं का. आणि मग आता याच्यात काय करायचं ठीक आहे. तुम्ही पेपर 16 जूनला दिला फॉर्म भरला ठीक आहे. फॉर्म भरला. आता फॉर्म भरताना बरोबर भरायचा. त्याच्यात एखाद्या वेळेस बॅलन्स ठीक आहे ATM वरून वगैरे पैसे कटले बरोबर नाही कटले पाहून घ्यायचं ठीक आहे. नाही तर मग ऑनलाईन चालान करायचं बँकेत भरायचं पण ते अपडेट करावं लागते. हे चालान भरून येते आणि चोट्ट अपडेटच नाही करत तर ते फॉर्मच नाही होत व्हेरीफाय. समजलं का ठीक आहे. ऑफलाईन ठीक आहे बँकेत जाऊन चालान भरा त्याचे चालान भरून आणल्यावर तो नंबर टाका लागते तिथं अपडेट करावं लागते. नाही तर मग बेस्ट वे आहे का ऑनलाईन पेमेंट करा ATM वरून ठीक आहे फॉर्म भरल्याच्या नंतर. तर फॉर्म भरणे त्याच्या ठीक आहे. पण फॉर्म भरायच्या अगोदर पहिलेच आपलं MPSC वर प्रोफाईल काढून घ्या. का काढून घ्या
MPSCच्या वेबसाईटवर प्रोफाईल काढायला लागते, जसं फेसबुकवर काढतात तसं साईटवर जाणे, आपलं सगळी माहिती टाकणे, पेज 1 पेज 2 पेज 3 असे वेगवेगळे पेजेस आहे. ठीक आहे. मग तिथं का करायचं, तिथं माहिती भरावं लागते, आपलं नाव, माईचं नाव, बापाचं नाव, ठीक आहे, त्याच्यानंतर जन्मतारीख, ठीक आहे, त्याच्यानंतर नागरिकत्व, सगळी माहिती भरावं लागते. आता पहिलं पेज एडिट होत नाही म्हणून काळजीपूर्वक माहिती भरायची. समजलं का? MPSCचं पहिलं पेज एडिट होत नाही एक वेळा सबमिट केल्याच्या नंतर, कारण मायनं बाप बदलणार थोडीच आहे चोट्या तुझी. ठीक आहे. आणि तुझी जन्मतारीख बदलणार आहे का? नाही. मग हे पहिलं पेज नाही, दुसऱ्या पेज पासून एडिट करता येते. मग दुसऱ्या पेजवर आहे ते 10वीचे मार्क, ठीक आहे, मग 12वीचे मार्क, मग ग्रॅज्युएशनचे मार्क, पोस्ट ग्रॅज्युएट केलं असेल तर ते टाका, जे माहिती भरायची आहे जे तुमच्यापाशी आहे काही. ठीक आहे. MSCIT FEMSCIT केली, काही टेक्निकल एज्युकेशन भरलं ते भरून द्या. आणि मग तुम्ही कधीही MPSCचा फॉर्म डायरेक्ट लॉग इन ID पासवर्ड भेटते. कधी कधी लॉग इन ID पासवर्ड का नाही आपण विसरून जातो, लॉग इन ID राहते पासवर्डच नाही आठवत, तर तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवा. जर नाहीच भेटला तर मग तिथं ठीक आहे टोल फ्री नंबर आहे, त्याला कॉल करा, ते तुम्हाला ठीक आहे नवीन लॉग इन ID पासवर्ड देते. समजलं का? हा. पण तिथं एक वेळा फोन केल्याने लागत नाही, 10-15 वेळा घुमा लागते, तेव्हा त्याचा नंबर लागते, म्हणजे तुमचा फोन लागते, तेव्हा ते उचलते. ते लई खतरनाक लोक आहे. मग आता लक्ष द्या, पहिलेच आपलं ठीक आहे प्रोफाईल बनवून ठेवायचं. मग आता ऑगस्ट महिन्यात रिझल्ट येणार, तर त्याच्या पहिली की आली का पुण्यातल्या 10-15 आपल्या सोबत्याले मित्राले, नाही तर मला विचारा, मी सांगतो कटऑफ किती लागणार आहे. ठीक आहे. साऱ्या पोट्याले रेंज मध्ये मार्क भेटले, किती रेंज मध्ये, साऱ्या फिल्मचा पेपर दिला आणि फिल्मच्या पेपर मध्ये तुम्हाला जर मार्क भेटले 51, ठीक आहे, पोट्याले आहे 27, 48, 52, 53, ठीक आहे, 50 असे आहे. तर 47, 48, 50 वाले जास्त कॅन्डिडेट असाल आणि तुम्हाला समजा 53 मार्क आहे, किती आहे 53, समजून घ्यायचा आपला रिझल्ट येते. आपल्याला 51 आहे बा, तर आपण डामाडोल स्थितीत आहे. आणि आपल्याला 53 मार्क आहे आणि 52च्या नंतर पोट्टेच कमी आहे, तर आपण कट ऑफ मध्ये येतो असं समजून घ्यायचं. समजलं का? आणि बस अभ्यास मेनचा चालू करून द्यायचा, सुस्ती करायची नाही, अभ्यासाला वाट पाहायची नाही, आपण कट ऑफ मध्ये यायचं. हे कन्फर्मेशन यासाठी जास्त मार्क मिळवा लागते. म्हणजे जर सारे पोट्टे 47, 48, 50, 47, कोणाला विचारलं तुम्ही मार्क किती रे, स्कोर किती रे फिल्मचा, की आल्यावर विचारायचं, ते म्हणते 47 आहे, तुले रे मला 49 आहे, तुले रे 50, तुले रे 42, तुले रे 45. अरे साले 50च्या आत आहे, आपल्याला 52 आहे, म्हणजे आपण कट ऑफ मध्ये येतो. वर्धेतल्या पोट्ट्याला विचारायचे नाही. ठीक आहे. वर्धेत जे हुशार आहे, ज्याचे 1-2 वेळा रिझल्ट आले त्याला विचारा, ते बरोबर. पुण्यातले जे पोट्टे अभ्यास करते त्याला विचारा, तुम्हाला त्याच्यावरून अंदाज येते का पुण्यात स्कोर किती आहे. ठीक आहे. मग पुण्यातले स्कोर ऐकले का लगेच हिशोब लागून जाते का आपल्याला स्कोर 53 आहे आणि पोट्टे 47 ते 51च्या दरम्यान जास्त आहे, आपण PSI STI क्वालिफाय होतो आणि आपण मेन्सले जातो. फक्त विषय काय होते, डिपेंड करते सीटा किती आहे. STIच्या जागा कमी असते आणि STIचा कट ऑफ जास्त लागते. त्याच्यात 2 कारण आहे, STIचा कट ऑफ आणि ESOचा कट ऑफ जास्त लागायचं. ठीक आहे. सर्वात जास्त जागा राहते यार्डमध्ये PSIच्या, मग कमी जागा राहते STIच्या, मग त्याच्यापेक्षा कमी राहते ESOच्या. ESOच्या 90, 100, ठीक आहे, खूप झालं तर 150, याच्या जागा राहते 250, तर याच्या राहते 600, 700 कायच्या. म्हणून त्याच्यात आता हे जे आहे STI, ESO आणि मुद्रांक निरीक्षक, ठीक आहे, हे MPSCच्या क्लास 2 पोस्ट आहे, या PSI, STI, ESO आणि मुद्रांक निरीक्षक. तर हे जे मी सांगत आहे तुम्हाला PSI, STI, ESO, मुद्रांक निरीक्षक, आता इथं सर्वच कॅन्डिडेट इलिजिबल असतात. अपंग, नॉन अपंग, नॉन अपंग म्हणजे जे अपंग नाही आहे, दिव्यांग. ठीक आहे. मग हे इथं सगळेच ज्याची हाईट कमी आहे, PSI मध्ये 2-4 क्रायटेरिया, अपंग पाहिजे नाही, हाईट जास्त पाहिजे, ठीक आहे, बरोबर आहे, त्याच्यानंतर चेस्ट, अमक ढमक, ह्या साऱ्या गोष्टी तो आला पाहिजे. त्याच्यामुळे इथं काय होते, इथं स्पर्धा कमी होते, स्पर्धा कमी आणि जागा जास्त, म्हणून याचा कट ऑफ का लागते कमी. म्हणजे अपंग डायरेक्ट स्किप होते, कमी हाईट वाले स्किप होते कुठं PSI मध्ये, आणि दुसरी गोष्ट जागा जास्त असल्यामुळे कट ऑफ का लागते कमी. ह्या म्हणजे स्पर्धा कमी होऊन जाते ना, सरळ अपंग गायब, हे गायब, त्याच्यामुळे इथची स्पर्धा कमी होते, जागा जास्त असते म्हणून याचा कट ऑफ कमी लागते, हे ठरलं आहे. आणि ह्या 3 पोस्ट मध्ये जागा कमी आणि तिथं सारे घोडे रेस में दौडते, इधर सगळेच पोट्टे राहते, म्हणून याचा कट ऑफ का लागते जास्त. आणि ह्या क्लास 2च्या पोस्ट आहे,
म्हणून यायचा कटऑफ जास्त लागेल. क्लास 3च्या पोस्ट अजून जास्त असते संख्येनं. आता तुम्ही क्लर्कची याड पाहिली, हा टपोरी याड आहे, 8,000 जागाची घे शेगून. ठीक आहे, मग हा कटऑफ लागणार आहे. ठीक आहे, अवकातीच्या बाहेरचे पोट्टे आले, एवढ्या जागा पाहिजे नाही माया मनानं. ठीक आहे, एवढ्या जागाची याडच नाही आली पाहिजे. खूप झालं तर 2-3 हजार क्लर्क यायला लागत होत्या, पुन्हा दुसऱ्या वर्षी घ्यायला लागत होते 2-3 हजार असे क्रीम पोट्टे येते. मग नाही तर लेमाडे लुमाडे का कटऑफ लागला बे 18, शंभऱ्या पोट्ट्याले मार्क भेटते बे 18. ठीक आहे, 18 मार्क मिळवणं म्हणजे खूप तीर मारला का? अजिबात नाही. 18 मार्क कोणाला भेटते बे? मार्क मिळवायचे आहे तर 40च्या वर 1-1 मार्क मिळवायला मजा येते. MPSCच्या परीक्षेत 40-42 अभ्यास केला का इझिली भेटते. त्याच्यानंतर 1 मार्क वाढवायला 2 रीडिंग पाहिजे, त्याच्यानंतर पुन्हा 3 मार्क वाढवायला 3 रीडिंग पाहिजे, त्याच्यानंतरचा 1 मार्क वाढवायला पुन्हा 3 रीडिंग पाहिजे. असे रीडिंग पिचचे मार्क वाढते 2-2, 3-3 असे नाही वाढत. ठीक आहे, रीडिंग मारा मार्क वाढन, रीडिंग मारा मार्क वाढन, रीडिंग मारा मार्क वाढन, बस असं आहे जमन. मग आता लक्ष द्या, मग MPSCच्या परीक्षेतून कोणत्या पोस्ट मिळतात? तर MPSCच्या परीक्षेतून आता कंबाईन ग्रुप बी आणि सी मध्ये क्लास 2च्या पोस्ट आहे. PSI, STI, ASO आणि मुद्रांक निरीक्षक. STI म्हणजे सेल टॅक्स इन्स्पेक्टर, PSI म्हणजे सिंगम. काही काही लोकांचं फक्त स्वप्न असते. ठीक आहे, मग सिंगमच व्हायचं आहे. माझ्या खांद्यात 2 स्टार, डोक्यात टोपी, कमरेले बंदूक, टँग 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 सिंगम. ठीक आहे, तर असे काही असतात का जे ओनली सिंगम मनासाठी पुण्यात येतात. काहीच स्वप्न असते मी STI व्हावं. ठीक आहे, म्हणजे ज्याला पोलीस गिलीस आवडत नाही. ठीक आहे, का पोलीसवाले बनवून लोकांची शिवाय आहे का, अधिकाऱ्याची शिवाय आहे का? ठीक आहे, कशाला अगाऊ. मग ठीक आहे, तो म्हणते ASO बनू आपण. का बनू? का बनू? ASO. थांब रे बा. ठीक आहे, AC चालू. हा, तर ठीक आहे ASO. ठीक आहे, आणि मुद्रांक निरीक्षक हे तर जबरदस्त ठीक आहे पोस्ट आहे. मुद्रांक निरीक्षक ठीक आहे, खतरनाक पोस्ट. विक्री अधिकारी गिधिकारी इथूनच होते. ठीक आहे, ए थांब ना, साडीचा पदर. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. त्याच्यानंतर ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या. मी का म्हणून राहिलो, खिडक्या खोलून द्या ना, हवा येते थंडीगार. AC चालू आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता लाईट लावली आपण, जमून जाते आता बरोबर. ठीक आहे, फॅन याच्यात दिसन. फॅन लावू का? गरमी होऊन राहिली मला. हा, तर आता लक्ष द्या. मग हे MPSCच्या क्लास 2 पोस्ट आहे. कोणत्या पोस्ट आहे? क्लास 3 पोस्ट आहे. आता लक्ष द्या, टोटल 10 पोस्ट. किती पोस्ट? 10. याच्यात आयोग पुन्हा काही पोस्ट ऍड करू शकते भविष्यात. सध्या तरी आता 10 पोस्ट आहे. 10 पोस्ट. ठीक आहे, त्याच्यातल्या 4 पोस्ट आहे क्लास 2च्या, 6 पोस्ट आहे क्लास 3च्या. ठीक आहे, आता त्याच्यात इकडे लक्ष द्या रे. क्लास 3च्या पोस्ट आहे कर सहाय्यक. आता लक्ष द्या, इथं जे STI आहे ना, STI क्लास 2ची पोस्ट आहे. सेल टॅक्स इन्स्पेक्टर बे, याच्यावर तर एक पोस्ट आहे. ठीक आहे, त्याला म्हणते SC/ST. काय म्हणते? SC/ST, असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स. हे MPSC राज्यसेवातून भरल्या जाते. क्लास 1ची पोस्ट आहे, हे क्लास 2ची पोस्ट आहे. याच्या उरावर एक पोस्ट आहे SC/ST, असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स. ठीक आहे, मग त्याच्या खालची क्लास 2 STI आहे, आणि त्याच्या खालची क्लास 3 कर सहाय्यक, टॅक्स असिस्टंट. ठीक आहे, मग त्याच्यानंतर MPSC क्लर्क. ठीक आहे, आता MPSC क्लर्क हे मंत्रालयातच असतात. दुसरीकडे कुठेही बदली होत नाही. पहिले सांगून राहिलो, ते बदली व्हायचे असेल लय सेटिंग लावा लागते. ते बदली नाही, त्या जागाच मंत्रालयात आहे. ठीक आहे, लय पोट्टे नोकरी लागल्यावर सोडून येते. काहून? तर मुंबईत ठीक आहे 22,000 जगता येत नाही. मग एखाद्या चांगल्या ठिकाणी गेला तो. ठीक आहे, चांगलं डिपार्टमेंट भेटलं त्याला, गृह महसूल घेशील तर मग त्याला भेटते थोडंसं. ठीक आहे, इकल्ला तिकल्ला गल्लुऱ्या खाले. ठीक आहे, आणि तो चांगला माणूस असन, हुशार असन, एखाद्या मंत्र्याच्या लक्षात आला तर त्याला ठीक आहे OSD किंवा PA कोणाचा? मंत्र्याचा ठेवते. ठीक आहे, आणि मग मंत्र्याचा PA राहिल्यावर तर मग लबालबच काम राहते त्याचं. ठीक आहे, मग ते चहापेक्षा कॅटली गरम. मग ठीक आहे, मंत्र्याचे PA घे तसेच असतात. ठीक आहे, इथून जाता येते, ते हे रस्ते आहेत तिथून. ठीक आहे, मग हे जो ASO ह्या बी मंत्रालयात असते. हे जे आहे MPSC क्लर्क याच्यापेक्षा मोठी पोस्ट आहे. कोणती? ASO. ठीक आहे, मग याच्यावर तर एक पोस्ट आहे ASOच्या वर, MPSC राज्य सेवेतून भरल्या जाते, त्याला डेस्क ऑफिसर म्हणते. काय म्हणते?
हां डेस्क ऑफिसर मंत्रालयातच असते. साऱ्या फायली मायली तिकडून. आश्रमशाळा पाहिजे हां खालतून द्या ना, वरतून द्या, खालतून द्या ना, 500चे बंडल आहे. ठीक आहे. तर ठीक आहे डेस्क ऑफिसर बंद्या फायली त्याच्याकडे राहते. ठीक आहे. कोणाची बदली करायची का करायची मंत्रीन तो. ठीक आहे. आश्रमशाळा पाहिजे, कॉलेज पाहिजे, डेस्क ऑफिसर. ठीक आहे. मग ठीक आहे. मग त्याच्या खालता या ASO आणि त्याच्या खालता MPSC क्लर्क. ठीक आहे. मग तांत्रिक सहाय्यक. ठीक आहे. टेक्निकल परीक्षेसाठी राज्य उत्पादन शुल्क. आता हे दारूबंदीवाला विभाग. ठीक आहे. त्याच्यात आता कॉन्स्टेबलच्या जागा निघाल्या ना. हा तर ते जे राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक क्लास 3 ची पोस्ट आहे. ठीक आहे. याचं प्रमोशन लवकर होते क्लास 2 वर. ठीक आहे. हे बी चांगली पोस्ट आहे मस्त. ठीक आहे. तिथं हिशोबच नाही लागत. ठीक आहे. कोणाला डिपार्टमेंट माहीत बी नाही. जिथं माहीत नाही तिथं मस्त चालते. जिथं माहीत आहे कंटिन्यू वॉच, महसूलवर कंटिन्यू वॉच राहते. हां तहसीलदार 500 रुपयासाठी निलंबित. ठीक आहे. लगेच महसूलवर सर्वात जास्त लक्ष असते लोकांचं. हां पैसे मागते का अमक मागते का लगेच लोक ॲक्शन मोडमध्ये येते. फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे काही लक्ष बिक्ष कोणाला नाही. जंगलात का करून राहिला कोणाला माहीत. जंगल में मंगल. असंच आहे. हो ना. फॉरेस्ट मध्ये का माहीत पडते. आता फॉरेस्ट तुम्ही MPSC फॉरेस्ट मधून लागणार आहे का. ठीक आहे. अबे का लागणार आहे फॉरेस्ट गार्ड. मग आता फॉरेस्ट गार्ड मध्ये आहे. आता इकडे RFO राहते ऑफिस मध्ये एखादा चक्कर मारते. सारं जंगल गायच्याच हातात आहे. एखाद्या माणसानं सागाची बल्ली तोडली सायकलवर बांधली चालला आपला लपून दिसला. ओय कुठं अशी साहेब नाही थांब साल्या. ठीक आहे. केस जर ठोकतो म्हणलं तो नाजी साहेब पाया पडतो. ठीक आहे साहेब चाल 20,000 काढ. 20,000 नाही तर केस साहेब 10,000. ठीक आहे. बेका भिकारी समजला का 20 दे. ठीक आहे. 15 मध्ये शेटिंग करून. ठीक आहे. काहीच नाही जंगलात चक्कर मारला 15,000. ठीक आहे. अभि अशी लय सापडते. ठीक आहे. जंगलात कोणाचंच लक्षच नाही राहत. ठीक आहे. पण वाघ मोजा लागते. ठीक आहे. लक्षात ठेवला. ठीक आहे. आणि प्रत्येकाच्या हातात बंदूक नाही राहत. ठीक आहे. कवा कवा लाठीच राहते आणि लाठीनं वाघ ऐकन का. ठीक आहे. आता मागं एक चंद्रपूरमध्ये बैल नेलं नाही का ओढत वाघानं. ठीक आहे. तर असं आहे. मग अमाय बाई काही माही नाही घे परीक्षा दे. लाग राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक उद्योग निरीक्षक काय म्हटलं. हे तर उद्योग निरीक्षक कुठं असते तर उद्योग निरीक्षक असते MIDC. कुठं असते बंद्या MIDCचा या डॉन असते. ठीक आहे. कोणाला जागा अलॉट करायची काय करायची अमकं करायचं ढमकं करायचं कुठची जागा कोणाला द्यायची कोणाच्या हातात ह्याच्या हातात MIDC. ठीक आहे. कोणाला परवानगी द्यायची का द्यायची याच्याकडे जाते फाईल. मोटार वाहन निरीक्षक तर एक RTO ची पोस्ट आहे रोड ट्रान्सपोर्ट ऑफिसर. या मेन अधिकारी असते. तुमची सगळे लायसन बिसन गाड्याचं ठीक आहे RC बुक फारसी बुक सगळे अलॉट करते कोण RTO. व्हासाठी MPSC राज्यसेवा नावाची परीक्षा द्यावी लागते. डेप्टी कलेक्टर DYSP तहसीलदार BDO SDO डेस्क ऑफिसर SC/ST असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स RTO ह्या सगळ्या परीक्षा MPSC राज्यसेवा नावाच्या परीक्षेमधून दिल्या जातात भरल्या जातात. ठीक आहे. समजलं का. हां त्या क्लास 1च्या पोस्ट भरल्या जाते. कोणत्या त्या क्लास 1 मध्ये येते RTO रोड ट्रान्सपोर्ट ऑफिसर. काहीच नाही बस गाडी घेऊन उभं राहायचं हात दाबा थांबव लाव दाखव लायसन. ठीक आहे. लायसन इन्शुरन्स ठीक आहे नाही साहेब सोड काहीच नाही म्हटलं. गाडी काट्यावर लावायची काट्यावर लाव. ठीक आहे. त्याला माहीत आहे ते लोडिंग जास्त आहे. 50,000 चलान मारायच्यावर काय गाडीत पाहू दे दारू. ठीक आहे. 1 लाखाची मार. ठीक आहे. लगेच. ठीक आहे. RTO खतरनाक पोस्ट आहे. पण हे याच्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग ची डिग्री पाहिजे आणि याच्यासाठी डिग्री किंवा डिप्लोमा चालते. मोटर वाहन निरीक्षक याला म्हणते RTO इन्स्पेक्टर. तुम्ही RTO ऑफिसला गेले तर 2-4 लोक दिसन तुम्हाला RTOच्या बाजूच्या ऑफिसमध्ये म्हणजे त्याच्याच बाजूच्या ऑफिसमध्ये त्याच डिपार्टमेंटमध्ये त्याला बी वर्दी गिर्दी राहते गाडी राहते मस्त फिरायला लाल दिव्याची गव्हर्नमेंटची. ठीक आहे. लिहून राहते RTO मागं. ठीक आहे. त्याला म्हणते RTO इन्स्पेक्टर. काय म्हणते RTO इन्स्पेक्टर. ठीक आहे. आणि कोणाची गाडी ओढू शकते त्याला लायसन बिसन विचारायचे अधिकार आहे. ठीक आहे.
कोणाला चालान मारायचे अधिकार आहे, सगळेच पॉवर आहे, यायली बी पॉवर आहे, ठीक आहे. मोटर वाहन निरीक्षक. तर आता लक्ष द्या, तर ह्या सगळ्या पोस्टसाठी प्रिलिम्स कॉमन होते. काय होते? कॉमन प्रिलिम्स. म्हणजे आता प्रिलिम्स कॉमन आणि मेन्स अलग अलग. मेन्स का प्रिलिम्स का म्हणलं मी? हा, प्रिलिम्स कॉमन होईल, एकच कॉमन. त्या प्रिलिम्सचं नाव राहील एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि सी, ठीक आहे. प्रिलिम्स एक्झामिनेशन 2024. मग ते आपल्या अँसर कीवर एक्झाम नेम विचारतात, काहीच नाही लिहायचं. एमपीएससी कंबाईन ग्रुप बी अँड सी एक्झाम 2024. OMR शीटच्या बाहेर नाही गेलं पाहिजे. एवढं लंब नाव तर शॉर्टकटमध्ये लिहायचं, एमपीएससी कंबाईन CO डॉट करून लिहिलं तरी त्याला समजते, ठीक आहे. ग्रुप GR डॉट बी अँड सी एक्झाम EXAM डॉट डॅश 2024. संपलं, ठीक आहे. नाही तर बस लिहतच जाण. अमाय बाई संपलं न हे हो, खालच्या लाईनीत लिहिणं, ठीक आहे. त्या घरचं रजिस्टरच होय डुकरे ठीक आहे. असं काही करायचं नाही, शॉर्टकट. कारण तेवढीच लाईन राहते, एवढी स्पेस राहते ते लिहासाठी, तेवढ्या स्पेसमध्ये लिहा लागते. मग एमपीएससी कंबाईन ग्रुप सी अँड बी अँड सी. तर सगळ्यासाठी प्रिलिमचा सिलेबस सेम आहे. प्रिलिमसाठी वेगळं, याचा अभ्यास वेगळा आणि याचा अभ्यास वेगळा करत नाही. एकच पेपर सारे बीचे आणि सीचे पोटणे एकाच वेळेस एक्झाम देईन. आणि ती एक्झाम राहील केव्हा? 16 जूनले. याड येईल, ठीक आहे, फेब्रुवारी महिन्यात. केव्हा याड आली, फॉर्म भरायचा, ठीक आहे. मागच्या वर्षी सगळ्या जागा टोटल जवळपास 10,000 होत्या, ठीक आहे. 10,000 होत्या, 8,000 तर क्लर्कच्याच जागा होत्या. आता यावर्षी, ठीक आहे, PSIची याड, ठीक आहे, अंदाजाप्रमाणे 600-700ची याड असू शकते. बाकी बंद्या ह्या धरून याड जाऊ शकते 1000 जागेपर्यंत, ठीक आहे. 900 ते 1000. आणि हे येणार आहे इकडल्या येणार आहे, ठीक आहे. इकडल्या जागाची याड येणार आहे 4000. किती हजार? त्याच्यात तर क्लर्क 3000 आहे, ठीक आहे. तर हे एवढी मोठी याड येणार आहे. तर म्हणजे जवळपास, ठीक आहे, हे 1000 आणि हे, ठीक आहे, 4000 अशी जवळपास 5000ची याड आहे. समजलं का? अंदाजित, ठीक आहे. माझ्या, ठीक आहे, सोर्सनुसार. कशानुसार? हा, त्याला म्हणतात, ठीक आहे, बातम्याच्या भाषेत गुप्त सूत्रानुसार, ठीक आहे. कायच्यानुसार? तर हे सूत्र कोण आहे हे मी सांगू शकत नाही, ठीक आहे. तर मग आता लक्ष द्या, ठीक आहे. तर गुप्त सूत्रानुसार मिळालेल्या माहितीनुसार 5000ची कंबाईनची याड येऊ शकते. किती हजाराची? 5. मग आता मी तुम्हाला काय सांगितलं? आता याच्यात लक्ष द्या रे, एमपीएससीतून क्लास 2च्या ज्या पोस्ट आहे PSI STI ESO आणि कर सहाय्यक, एमपीएससी क्लर्क, तांत्रिक सहाय्यक, कर उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक, उद्योग निरीक्षक आणि मोटार वाहन निरीक्षक कंबाईन प्रिलिम्स होईल. आणि मग त्याचा रिझल्ट लागेल ऑगस्ट 2024 तिथून एका महिन्यात, ऑगस्ट सप्टेंबर, एका महिन्याच्या आत कंबाईन ग्रुप बी ची परीक्षा राहणार आहे, मेन्स. ती मेन्स राहणार आहे 29 सप्टेंबर 2000, ठीक आहे, 24ले. समजलं का? 29 सप्टेंबर 2000 याची प्रिलिम्स पहिले राहील. मग पहिले ह्या रिझल्ट, हे पेपर दिला, ह्या पेपर दिला रे दिला. कोणता? या 16 जूनचा पेपर दिला का लगेच 2 दिवसात की येते. आपला स्कोर पाहून घ्यायचा. आपल्याला स्कोर आहे रे बाबा 55 आणि पोट्याचे स्कोर आहे 52, 53, 57, ठीक आहे. एखादाच भेटते 57 वाला, 56 वाला, 55 वाला, बाकी सगळे 54च्या आत खेळून राहिले. आपला रिझल्ट येते रे बा. आपण PSI क्वालिफाय होतो, STI क्वालिफाय होतो, असा हिशोब लावून टाकायचा ना. अभ्यास बेधड चालू. कारण का मग इथं विषय, ठीक आहे, इथं विषय ठोस आहे. समजलं? पण आता तुम्हाला मेन्सले गेल्यावर, ठीक आहे, मग कट ऑफ लागते. कट ऑफ तर कॉमन कट ऑफ लागन. कॉमन काय म्हणलं? हा, कॉमन कट ऑफ लागन. समजलं का? कॉमन कट ऑफ लागन म्हणलं, ठीक आहे. आणि कॉमन कट ऑफ लागल्यावर, ठीक आहे, PSI STI ESO आणि मुद्रांक निरीक्षक. आता याच्यात लक्ष द्या, ठीक आहे, याच्यात लक्ष द्या, ठीक आहे. कॉमन कट ऑफ लागन कायसाठी? कायसाठी? मेन्ससाठी. कायसाठी? याच्या मेन्ससाठी, ठीक आहे. आणि, ठीक आहे, MPSC क्लास 3 साठी वेगळ्या कट ऑफ लागन. आता लक्ष द्या, आता मेन्स 3 होईल. किती होईल? 3. प्रिलिम्स कॉमन आणि मेन्स किती? 3. तर क्लास 2 ची मेन्स वेगळी या परीक्षेसाठी, ती 29 सप्टेंबरला राहील अंदाजित तारीख. MPSC दिल्ली.
आणि मग क्लास 3च्या पोस्टमध्ये 2 डिवायडेशन केलं त्यांनी. एक कर सहाय्यक टॅक्स असिस्टंट, MPSC क्लर्क, तांत्रिक सहाय्यक, राज्य उत्पादन शुल्क आणि उद्योग निरीक्षक. याच्यासाठी कॉमन पेपर राहील मेनचा. ठीक आहे, मेनचे 2 पेपर असतात. किती पेपर असतात मेनचे? किती पेपर? तर 2 पेपर इथं होईल. ठीक आहे, इथंही 2 पेपर होईल, पण याची तारीख वेगळी, याची तारीख वेगळी. ठीक आहे, कारण ह्या क्लास 3च्या पोस्ट आहेत, याची मेन्स वेगळी. मोटर वाहन निरीक्षकची सेपरेट मेन्स होईल. समजलं का? सेपरेट मेन्स. म्हणून मेनचा आता लक्ष द्या, आता लक्ष द्या. आता मेनचा सिलेबस याचा आणि याचा सारखाच आहे, याचा थोडासा बदल आहे. तर हे फक्त मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्याच पोरायले भरता येते. त्याच्यात तुम्ही बसत असाल तर तुम्ही क्वालिफाय व्हाल, तुम्ही नाही बसत. आता त्याच्यात इथं फारच स्पर्धा कमी राहते. कुठं? अभि इथं फारच कमी राहते ना, पण दरवर्षी नाही राहत ह्या जागा. ह्या जागा दरवर्षी नाही राहत, ह्या जागा दरवर्षी राहते. कंटिन्युएशन, ह्या कंटिन्युएशन मध्ये जागा राहील, पण हे दरवर्षी जागा आल्या नाही MPSCकडं. ठीक आहे, मागणीपत्र पाठवलं पण मागणीपत्र रिव्हर्सच नाही आलं, किती जागा आहे तर त्या जागा येतच नाही. म्हणून हे कधी कधी निघते. निघाल्या तर या वर्षी या राहणार आहे याची, म्हणून त्यानं तारीख दिली का आम्ही 26 ऑक्टोबरला याची एक्झाम घेऊ, मोटर वाहन निरीक्षक. समजलं का? हे समजलं का? असं आहे. ठीक आहे, तर मग काही दिवस जास्त नाही तुमच्यापाशी, लगेच जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरला 3 महिन्याच्या आत एक्झाम राहते. आणि तुम्ही सीमे क्वालिफाय झाले 1 महिना जास्त भेटल. समजलं का? पण प्रिलिमचा 1 पेपर, किती पेपर? 1. आता पहा, ठीक आहे, आता पहा, आता मग ठीक आहे, इकडे लक्ष द्या. ठीक आहे, इकडे लक्ष द्या. MPSC, ठीक आहे, कंबाईन, ठीक आहे, ग्रुप B and C, ठीक आहे, पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम काय? प्रिलिम्स. आता लक्ष द्या, एकच पेपर, 2 घेईन पेपर नाही. पेपरले मराठी, इंग्रजी, ग्रामर राहणार नाही, अगाऊ कारभार करायचा नाही. पेपर किती? 1. प्रिलिमचा पेपर किती? 1. मग आता लक्ष द्या, ठीक आहे, एकच पेपर. ठीक आहे, आता पेपर मध्ये क्वेश्चन किती? तर क्वेश्चन 100. क्वेश्चन किती? मार्क किती? इच क्वेश्चन 2 मार्क. किती मार्क होईल? 200. आपल्याला काय लेणं देणं नाही मार्काशी, मार्क बरोबर भेटते, फक्त आपलं टार्गेट पाहायचं क्वेश्चन. आपल्याला क्वेश्चन पाहायचे आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर वेळ किती? तर सारा गेम आहे टाइमचा. कायचा? सारा गेम टाइमचा आहे म्हणलं. वेळ किती? 1 तास, फक्त 1 तास. एका तासात वर्षभराचा गेम करून टाकते म्हणलं तुमचा. जे काही दाखवायचं आहे ते 1 तासात दाखवायचं आहे. हा, 100 मार्क. 1 प्रश्न 1 मार्काचा असं, ते मार्काशी काही लेनदेन नाही. मी मार्काकडे लक्ष नसतं देत. मला मार्काशी काही लेनदेन नाही. मी मार्क पाहूच नाही. मी पाहू माया प्रश्न आणि माया वेळ. मी आज बी मार्काकडे पाहत नाही. प्रश्न बरोबर आला मार्क भेटणीच आहे. कोणा खड्ड्यात जाणार आहे मार्क? अबे ते प्रश्न बरोबर आले, विषय खतम. ठीक आहे, माया हिशोब राहे प्रश्न आणि वेळ 1 तास. ठीक आहे, मग एका तासात तुझे सेकंद किती? 3600 सेकंद. किती सेकंद? तुझ्यापाशी प्रश्न किती आहे? 100 प्रश्न सोडवायचे आहे. म्हणजे तुला एका प्रश्नाला किती वेळ भेटणार आहे? 36 सेकंद. किती सेकंद? 36 सेकंदात तुला एका प्रश्नाचा गेम भरवायचा आहे. त्याच्यात आता सिलेबस मध्ये पहा काय सिलेबस मध्ये ठीक आहे, मॅथ आणि रिझनिंग आहे, आणि ह्या तुमचा सत्यानाश करते दर पेपरले. कारण मॅथ रिझनिंग ज्याला जमत नाही, किंवा एखादा जर तोपछंद असला का माय मॅथ रिझनिंग खतरनाक आहे, 15 प्रश्न येते, मी आउट ऑफ घेईन. अबे चोट्या, तू आउट ऑफ घे, पण तुला 50 मार्क भेटन, आणि ते त्याच्यानंतर 10 प्रश्न सोडवून होईल. ठीक आहे, काऊन? तर पेपरचं मॅनेजमेंट जर नसन तर पेपरचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. ज्यानं पेपर परीक्षा प्रश्नाची आहे, बंद्या वर्षाचा निवाड तिथं 1 तासात पाडायचा आहे. चुकीले माफी नाही म्हणलं. पेपर जर भसकला, रात्रंदिवस अभ्यास केला आणि पेपर भसकला, वर्षभराचा विषय बंद. हे बरं झालं यावर्षी 75,000ची याड आली.
बाकी रेग्युलर याड MPSCच्याच येतात. सरकार इलेक्शनच्या वर्षी अशी याड काढते. इलेक्शन नसलं तर तुम्हाला विचारत नाही. फक्त इलेक्शन नसेल तर MPSCच्याच याड येतात रेग्युलर. राज्यसेवा, MPSC कंबाईन ग्रुप B आणि C आणि टेक्निकल. बाकी कोणत्या याड मग SSC वगैरे चालू राहते. आपला अभ्यास SSCचा काही राहत नाही तर आपण MPSCवर फोकस करतो. MPSCच्या याड रेग्युलर येतात. पण वर्षभर वाट पाहा लागते. जर इथं तुले बम अभ्यास केला आणि 44 मार्क घेतले आणि तुझ्या कट ऑफ लागला समजा 45 वर, तू एका मार्कानं जरी गेला ना, गेला विषय खतम. म्हणून पाया पडून सांगतो, पेपर इमानदारीनं सोडवायचा. पेपरमध्ये अजिबात हळगळ करायची नाही. टाइम शेड्यूल बिलकुल परफेक्ट असला पाहिजे. परीक्षेच्या अगोदर तू एक कमीत कमी 100 पेपर सोडून व्हायला पाहिजे. किती? 100 पेपर सोडून व्हायला पाहिजे. 3 महिन्याच्या अगोदरपासून नुसती पेपरची प्रॅक्टिस करायची. हा पेपर सोडवणे, टाइम लावून सोडवणे. 1 मिनिट बी जास्त नाही घ्यायचा टाइम लावताना. मी 95 सोडवले, माझे 5 प्रश्न आणि मी घेतो बा 2 मिनिट जास्त, जाऊ दे तिकडं. ठीक आहे, अजिबात नाही घ्यायचं. घड्याळ बंद करायची, ॲनालिसिस काऊन 5 प्रश्न राहिले याच्यावर विचार करायचा. मला कुठं वेळ जास्त लागला. ठीक आहे, हेच गेसिंग आहे. तुम्ही का म्हणलं मी 5 मिनिट जास्त घेतो, पेपर हिसकून घेते म्हणलं. समजलं का? OMR शीट त्याची हिसकून घेते पचकन. चुकीले माफी नाही. कारण 10 पोस्ट एकाच परीक्षेतून आहे. किती पोस्ट? 10. ठीक आहे, मग आता इकडे लक्ष द्या. मग आता 100 प्रश्न आणि किती तास वेळ? 1 तास. मग काय याच्यात? इथं लक्ष द्या. काय याच्यात? तर याच्यात आहे इतिहास. ठीक आहे, इतिहास मध्ययुगीन नाही. ठीक आहे, प्राचीन नाही, आधुनिक भारताचा इतिहास. कोणता इतिहास आहे? आधुनिक भारताचा इतिहास. आणि आधुनिक भारत म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेपासून इंग्रज भारतात आले तिथून आहे. ठीक आहे, आधुनिक भारताचा इतिहास. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे भूगोल. काय काय? हा, भूगोलात 3 भूगोल. ठीक आहे, भूगोलात किती भूगोल? 3 भूगोल. ठीक आहे, आता लक्ष द्या. जवळपास 14-15 प्रश्न ठीक आहे इतिहासावर येतील. इतिहासावर सगळ्यात जास्त प्रश्न महाराष्ट्राची विथ रेफरन्स, इथं कंसात दिलेला आहे, आधुनिक भारताचा इतिहास विथ रेफरन्स टू महाराष्ट्र. महाराष्ट्राचे समाज सुधारक, त्यांनी केलेले कार्य, वृत्तपत्र चळवळ, कामगार चळवळ, दलित चळवळ. ठीक आहे, याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न. ठीक आहे, मग भूगोल. भूगोलावर जवळपास 14 प्रश्न. ठीक आहे, याच्यात 1-2 मार्क इकडे तिकडे होऊ शकते. इकडले कमी होईल तर तिकडे वाढन. ठीक आहे, मग आता त्याच्यानंतर तिसरा टॉपिक. ठीक आहे, भूगोलात 3 भूगोल, जगाचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल. ठीक आहे, आता त्याच्यात इकडे लक्ष द्या. आता हा जो भूगोल आहे, भूगोलावर 3 भूगोल येते म्हणलं. जगाचा भूगोल किती प्रश्न यावे जगाच्या भूगोलावर? तर जगाच्या भूगोलावर फक्त 2 प्रश्न. किती प्रश्न? 2. याच्यावर तर प्रश्न येणार नाही. ठीक आहे, महाराष्ट्राचा भूगोल. कशाचा भूगोल? हा, महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलावर येते 6 ते 7 प्रश्न. आणि भारताचा भूगोल. ठीक आहे, कशाचा? हा, भारताचा भूगोल. मग भारताच्या भूगोलावर किती प्रश्न? तर भारताच्या भूगोलावर प्रश्न ठीक आहे किती? तर जवळपास ठीक आहे 5 प्रश्न येते. किती प्रश्न येते? 5. 7 आणि 5 12 आणि 2 14. ठीक आहे, ठरलेलं आहे. बरं, एवढं येईन. जर इथं फक्त महाराष्ट्राच्या भूगोलातला 1 प्रश्न कमी झाला तर भारताच्या भूगोलावर वाढेल. बाकी काहीच नाही. म्हणजे तुम्हाला भारताचाही भूगोल करणे आहे आणि महाराष्ट्राचाही भूगोल करणे आहे. पण ह्या सेम सिलेबस, हे सेम भूगोल, सेम इतिहास तुम्हाला मेन्सले आहे. म्हणजे सोबत मेन्स आपोआप होते. म्हणून मेन्स घेऊनच सोबत चालायचं. समजलं का? मेन्सले काही वेगळे नाही, हेच आहे. त्याच्यानंतर आपण शिकून राहिलो आता संध्याकाळच्या बॅचले इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र. ठीक आहे, का पाहिलो राहिलो? हा, याच्यात काय? याच्यात पंचवार्षिक योजनेवर सगळ्यात जास्त प्रश्न, सार्वजनिक वित्त, आयात निर्यात, बँकिंग स्ट्रक्चर. ठीक आहे, भारतातलं भांडवल बाजार. मग भांडवल बाजारातच बँका आल्या, त्याच्यात मग विमा कंपनी आल्या, सेबी आलं, सगळेच आलं. महागाई वाढ, ठीक आहे, भाव वाढ, बेरोजगारी, दारिद्र्य निर्मूलन. ठीक आहे, हे महत्वाचे चॅप्टर आहे का ज्याच्यावर प्रश्न येते. ठीक आहे, खाऊच्या धोरण. ठीक आहे, आणि भारत सरकारनं इकॉनॉमिक्स मध्ये नेमलेल्या वेगवेगळ्या कमिट्या. ठीक आहे, हे इकॉनॉमिक्सचे टॉपिक आहे. जीडीपी फीडीपी आलं त्याच्यात, अर्थव्यवस्थेचे प्रकार व क्षेत्र, भारताची इकॉनॉमिक्स मध्ये ॲडम स्मिथचे थेरम गिरम शिकायचे
नाही, काही गरज नाही. ॲडम स्मिथचे थेरम शिकायचे नाही आहे. मागणी पुरवठाची काही लेनदेन नाही आहे. आपल्याला भारत स्वतंत्र झाल्यापासून आपण जगातली तिसरी इकॉनॉमी कशी बनलो इथपर्यंतचा प्रवास आपल्याला पाहायचा आहे. त्याच्यात आपण कोणते कोणते बदलाव केले, खाऊच्या धोरण का कोणी लागू केलं, का लागू केलं, पंचवार्षिक योजनेत भारताच्या विकासाचे योगदान, ठीक आहे, पंचवार्षिक योजनेचं भारताच्या विकासात काय योगदान आहे, याच्यावरचे प्रश्न प्रतिमान फतिमान सगळे झालं त्याच्यात. तर जवळपास 14 प्रश्न इकॉनॉमिक्सवर येते, 14-15 येऊ शकते. ठीक आहे, मग ठीक आहे, किती टॉपिक झाले? 3. किती झाले? 3. मग त्याच्यानंतरच आहे विज्ञान. हे तर एंडरिंगच पाचते. तुमचा जीव घेईन इकॉनॉमी, विज्ञान, सायन्स. आता आपण गए गुजरे राहतो, सगळ्यात जास्त पोट्टे 8 वाले. ठीक आहे, आता कॉमर्स गिमर्स वाले बी पोट्टे यायला लागले. ठीक आहे, आता तर एमपीएससी राज्यसेवा आणि यूपीएससी एमबीबीएस चे पोट्टे यायला लागले. समजलं काय? सर्वात जास्त इंजिनिअरिंग एमबीबीएस वाल्या पोट्ट्याचा रिझल्ट आहे सध्या. हे बी पोट्टे इकडे मरायला. अरे बाबा तिकडं दलिंदर म्हणा एखादी, ठीक आहे, हॉस्पिटल घेऊन टाका, तिकडच बरं वाईट करा. ठीक आहे, आमचं काय, आम्ही पहिलेच बेरोजगार आहे, लंग 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 हिंडून राहिलो. त्याच्यात आमचा IQ पहिलेच कमी आहे. ठीक आहे, म्हणून इथं आलो आम्ही. आणि त्याच्यात तुम्ही आमच्या जागेवर काय डल्ला मारता बा, तुमचं बरोबर आहे, एखादी टाका, कोणाला ढोसाचा आहे ढोसा. ठीक आहे, आम्हाला काय ढोसता. ठीक आहे, आता हे विज्ञान एमबीबीएसच्या पोट्ट्याने काही काही प्रश्न नाहीत असे प्रश्न विचारते आयोग सायन्सवर. आता कोण्या पुस्तकातून वाचावं हे विचार येते. ठीक आहे, पण आता मागच्या 3 वर्षात बरोबर प्रश्न थोडेसे बरे येऊन राहिले. त्याच्या अगोदर तर जीव घेणेच प्रश्न होते. पोट्ट्यानेच विचार येणं का, कुठून वाचाव. ठीक आहे, तर याच्यावर 14 प्रश्न येते. आणि याच्यात आहे का फिजिक्स, केमिस्ट्री, आहारशास्त्र, आरोग्यशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, जीवशास्त्र, मानवी शरीरशास्त्र, 8 टॉपिक्स आले. ठीक आहे, त्याच्यात ठीक आहे, इथं पहा ना किती टॉपिक आहे. किती टॉपिक आहे म्हणलं? ठीक आहे, किती टॉपिक आहे? फिजिक्स. ठीक आहे, फिजिक्स. त्याच्यानंतर केमिस्ट्री, चेमिस्ट्री म्हणायचं याले, काय म्हणायचं? चेमिस्ट्री. ठीक आहे, त्याच्यानंतर आहारशास्त्र. काय? आहारशास्त्र, हायजीन्स म्हणते, काय म्हणते? आहारशास्त्र, आरोग्यशास्त्र. काय शास्त्र? आहार बरोबर नसला का माणसाचं आरोग्य काय होते? खराब. आरोग्यशास्त्र. प्राणीशास्त्र. कोणतं शास्त्र? प्राणीशास्त्र. ठीक आहे, मग प्राणीशास्त्र. त्याच्यानंतर वनस्पतीशास्त्र. काय म्हटलं? वनस्पतीशास्त्र. ठीक आहे, त्याच्यानंतर मानवी शरीरशास्त्र. काय म्हटलं? मानवी शरीरशास्त्र, मानवी शरीरशास्त्र. ठीक आहे, त्याच्यानंतर जीवशास्त्र. कोणतं शास्त्र? एवढे सब्जेक्ट आहे भाऊ, नाही उभ्यानं मारण नाही तुम्हाला. ठीक आहे, पानबे सायन्स मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, आहारशास्त्र, आरोग्यशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, मानवी शरीरशास्त्र, जीवशास्त्र. आणि सगळ्यात जास्त प्रश्न कायच्यावर येते? ह्या जो टॉपिक आहे इथून एवढा. ठीक आहे, बायोलॉजी संबंधित, झू, याच्यावर सर्वात जास्त प्रश्न. ठीक आहे, त्याच्यात मानवी, त्याच्यात प्राणीशास्त्रावर एक, ते प्राण्याचं वर्गीकरण आहे ना. अरे प्राण्याचं वर्गीकरण, ठीक आहे, सरीसृप, रॅप्टाइल्स, ठीक आहे, एव्ज, ठीक आहे, पक्षीवर्गीय. त्याच्यानंतर ठीक आहे, वेगवेगळे आहे ना, उभयचर, ॲम्फिबियस. ठीक आहे, पाठीचा, सस्तन, स्तनासहित असणारे, अंडे देतात, पिले देतात, काय देतात पाहत बजा. ठीक आहे, त्याच्यानंतर हे जीवशास्त्रावर, मानवी शरीरशास्त्र, किती हाड आहे, अमकाय ढमकाय, हृदय कोणतं काम करते, ठीक आहे, फुफ्फुस कोणतं काम करते, किडन्या कोणतं काम करते, रक्तात कोणते घटक आहे. ठीक आहे, लाल पेशी, तांबड्या पेशी, त्यालेच लाल म्हणते. ठीक आहे, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स. समजलं का? मेंदूचं काम काय? इधर बड़ा दिमाग होता है, इधर छोटा दिमाग होता है. जे अभ्यास करता, वाचता, आठवणीत ठेवता, ये बड़े दिमाग का काम है. ठीक है, इधर छोटा दिमाग है. ठीक है, छोटा दिमाग ज्यादा काम नहीं करता. ठीक है, छोटे दिमाग का काम है. ठीक है, हातवारे करणे. ठीक आहे, शरीराचा तोल सांभाळणे. ठीक आहे, समजलं का? कोणाचं काम आहे? लहान मेंदूचं. म्हणून दारू पिल्यावर लहान मेंदूत भिनते, म्हणून त्याचा ठीक आहे स्वतःवर ताबा राहत नाही, अंथे असं डोलायला लागते. ठीक आहे, तर मोठ्या दिमागात जर दारू गेली तर ह्या मेला. ठीक आहे, लक्ष द्या,
मग हातवारे करणे, शरीराचा तोल सांभाळणे हे लहान मेंदूचं काम आहे. कोणाचं काम आहे? हा. आणि कोणाचा गेम करायचा आहे, विचार करायचा आहे. ठीक आहे. तर मोठ्या मेंदूचं काम आहे गेम करायचा कसा. ठीक आहे. तर मेंदूचे अलग अलग काम आहे. ठीक आहे. ते आणि इथं आहे मस्तिष्क स्तंभ. ठीक आहे. हे इथून कनेक्शन आहे त्याच्या, म्हणजे पाईप आहे, त्या पाईपातून वायरिंग गेली आहे, वायर टाकली आहे पाईपाच्या आतमधून. इथं 2 पाईप आहे मानिले त्याच्यातून. ठीक आहे. अंडरग्राऊंड पाईप आहे. ठीक आहे. आणि त्याच्यातून वायरिंग टाकली आहे. तर त्याचं एक वेगळे काम आहे ते आपण पाहू. ते सगळे मानवी शरीरशास्त्रात पाहायचं आहे. त्याच्यावर केमिस्ट्रीवर फिजिक्सवर किती प्रश्न येते, तर फिजिक्सवर प्रश्न येते 14, सायन्सवर प्रश्न येते. त्याच्यापैकी फिजिक्सवर प्रश्न राहते 4. किती राहते? केमिस्ट्रीवर प्रश्न राहते 3. आणि उरलेले आली नाही तर केमिस्ट्रीवर 2च, फिजिक्सवर 4. आणि इथं प्रश्न राहते. हे अल्टीपल्टी बी होऊ शकते. हा, काही सांगता येत नाही. हे आता असं देऊन राहिलो हे उलट होईल. कधी इथं 2 तर इथं 4. आणि इथं या टॉपिकवर कंटिन्युअस 6-7 प्रश्न दरवर्षी राहते. हे एवढा टॉपिक काय बी विचारू शकते त्याच्यात. ठीक आहे. हे ठरलेलं रोड इथं जास्तच येते इथं. ठीक आहे. व्हिटॅमिन सब आले. हे आहारशास्त्र आहे, ते आरोग्यशास्त्र. कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होते, सुजवटी, सुकटी. ठीक आहे. स्कर्वी, व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे हे होटागिटाईमधून फोड येते ना, रक्त येते, दॅट इज कॉल्ड स्कर्वी. हे दात घासता घासता खसकन रक्त लागते. ठीक आहे. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा, संध्याकाळी दिसणे. ठीक आहे. कलर ब्लाइंडनेस. ठीक आहे. समजलं का? हा. तर हो आलं माझ्या लक्षात, पोचल्या भावना. ठीक आहे. तुमच्या भावना कळल्या मला. ठीक आहे. फक्त परीक्षेत निवाड पाडजा म्हणजे झालं. ठीक आहे. इथं निवाड पाडून काही ठीक आहे मिळणार नाही आहे. परीक्षेत बरोबर निवाड पाडजा. तिथं किती तीर हाणाची आहे, हाना. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. किती झाले टॉपिक? 4. त्याच्यानंतर पॉलिटी. ठीक आहे. पॉलिटीवर प्रश्न किती येते, तर पॉलिटीवर प्रश्न येते 11. ठीक आहे. 10 ते 11 आणि 4 प्रश्न, 3 ते 4 प्रश्न ग्राम प्रशासन. काय 4? 11 आले तर 3 येईन. ठीक आहे. समजलं का? पण मोठा टॉपिक आहे. कोणता? हा. तुम्हाला विनिंग स्कोर कोण देईन? भूगोल. कोण देईन? भूगोल. 14 पैकी 12 मार्क मिळवता येते. कुठं? भूगोलात. विनिंग स्कोर देईन तुम्हाला. विनिंग स्कोर कोण देईन? इकॉनॉमिक्स समजलं तर बिलकुल देईन. फक्त समजलं पाहिजे. इकॉनॉमिक्सचे कन्सेप्ट समजले तर तुम्हाला इथं 12, 10, 11, 12 मार्क घेता येते. घेताच येते. ठीक आहे. इकॉनॉमिक्स इथं नाही, हे जीव घेते. ते ज्याचं सायन्स आहे त्याचा बी घेते. समजलं का? ज्याचं बायोलॉजी आहे ठीक आहे त्याचा बी घेते. हे बदमाश आहे. कोणतं? हे विनिंग स्कोर नाही देत तुम्हाला. म्हणून सायन्समध्ये जेवढे येते तेवढे सोडवायचे. नो रिक्स. ठीक आहे. 4 ऑप्शन माझ्या लक्षात नाही. आदा मादा कोण पादा, दामाजीचा घोडा पादा, दाम धूम लेंडी. नाही बाबा, कशाला रिक्स. ठीक आहे. तर रिक्सच घ्यायची नाही. ठीक आहे. 8 येते करेक्ट, 7 येते तेवढे सोडवा जेवढे माहित आहे. इथं नाही निगेटिव्ह मध्ये नाही घुसायचं इथं. ठीक आहे. कुठं? सायन्समध्ये. नाही माहित राहत जाऊ द्या, सोडून द्या तिकडं. ठीक आहे. इतिहासमध्ये ॲव्हरेज मार्क घेतात लोक. इतिहास बी गड्ड्यात नेते. इतिहास काही सांगता येत नाही. साला कुठचा प्रश्न विचारत. काही खतरनाक प्रश्न विचारते. लय कुठून. ठीक आहे. एक वेळा प्रश्न आला, पोट्यानं वाचण्यातच नाही गेला. पोट्याला विचारलं. ठीक आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पहिल्या मुलींच्या शाळेत ठीक आहे एका मुलीने अस्पृश्यतेवर प्रश्न लिहिला होता. ती कोणत्या जातीची होती? आम्ही म्हणलो आता कुठून आणावं ह्या, पण दिला होता त्या अनिल कठारेच्या पुस्तकात. मातंग समाजाची होती ती. कोणत्या? मग ते आता ती जात विचारून टाकली. आता कुठं एखाद्याच्या वाचनात गेलं तर बरं, नाही गेलं ते राहिलं. ठीक आहे. मग असे आतमधले जेव्हा विचारतात मग ते वाचन थोडंसं जास्त असलं तर येते. आणि कधी का ते अनकॉन्शियसमध्ये शेव राहते, वाचले राहते. लगेच प्रश्न अरे आठवलं, रपकन येऊन जाते उत्तर. ठीक आहे. म्हणजे असं नाही का अभ्यास करताना बा वाचत असताना ठीक आहे असं वाटते का आपल्याला आठवत नाही, पण प्रश्न पहिले कचकन आठवत. हा वाचलं, हेच होय त्याचं उत्तर. पण ना ठीक आहे असं होते. आणि कधी
ऑप्शनमध्ये वाचलेले 3-4 लोक दिसले का? ह्याय होय, ह्याय होय, ह्याय होय, मर तू. ठीक आहे, मग कन्फ्युजन होते. ठीक आहे, मग आता किती झाले टॉपिक? किती झाले टॉपिक? टोटल 7 टॉपिक येते. किती टॉपिक? 7. ठीक आहे, मग 6वा टॉपिक कोणता? तर 6वा टॉपिक आहे करंट. काय? करंट, चालू घडामोडी. पर्यावरण काही नाही. पर्यावरणावर प्रश्न सायन्समध्ये येईल 2 प्रश्न. एक पेटेंट प्रश्न आहे, ठीक आहे, ठरलेला प्रश्न आहे. आम्ल वर्षा खालीलपैकी कोणत्या, ठीक आहे, वायूमुळे पडते? बस, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड. ठीक आहे, याच्यापासून तयार होते सल्फ्युरिक, त्याच्यापासून होते नायट्रिक ॲसिड. झालं एक प्रश्न. त्याच्यानंतर क्योटो करार कशाशी संबंधित आहे? पर्यावरणाशी. दुसरा, ठीक आहे, दुसरा प्रश्न, ठीक आहे, दुसरा प्रश्न, ठीक आहे, क्योटो करारामध्ये, ठीक आहे, कशाबाबत क्योटो करार होता? ठीक आहे, तर प्रदूषण कमी करण्याबाबत. पुन्हा एक प्रश्न इथे, क्योटो करार हा पर्यावरणीय संवर्धनासाठी होता. हे क्योटा हे काय आहे? तर जपानच्या शहराचं नाव आहे जिथे ते करार झाला होता, म्हणून त्याला क्योटो करार म्हणते. कार्बन क्रेडिट संकल्पना तिचे मोजके असे 10, ठीक आहे, 8-10 प्रश्न आयोगाचे पेटेंट आहे, प्रिलिम्सला येते. ठीक आहे, कायच्यावर? पर्यावरण. ओझोन डिग्रेशन कोणत्या वायूमुळे घडून येते? तर ठीक आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन आणि कार्बन टेट्राक्लोराइड. ठीक आहे, ते ठरलेलं आहे. CCl4 आणि CF2Cl2 डायफ्लोरोकार्बन. ठीक आहे, याला म्हणते कार्बन टेट्राक्लोराइड. हे 2 गॅसेस ओझोनच्या डिग्रेशनसाठी, ठीक आहे, कारणीभूत आहे. समजलं का? त्याच्यानंतर पुन्हा एक प्रश्न आहे, हरितगृह वायू खालीलपैकी कोणते? बस एवढेच प्रश्न येईल. याच्यावर तर सायन्समध्ये पर्यावरणावर प्रश्न येणार नाही. हरितगृह वायू 5 आहे जे पृथ्वीचं तापमान वाढवत आहे. एक आहे कार्बन डायऑक्साईड, दुसरा आहे मिथेन, कोणता? तिसरा आहे CF, ठीक आहे, CFC त्यालाच म्हणते. ठीक आहे, डायफ्लोरोकार्बन. याचाच फॉर्म्युला आहे. ठीक आहे, याचाच फॉर्म्युला आहे CF2Cl2. ठीक आहे, त्याच्यानंतर कार्बन टेट्राक्लोराइड आणि नायट्रस ऑक्साईड, 5 वायू. ठीक आहे, NO2 नाही, NO नायट्रस ऑक्साईड. हे 5 वायू पृथ्वीचं तापमान वाढवतात. बस हे ठरलेलंच आहे. येणी आहे म्हणजे येणीच आहे. आणि एक प्रश्न आयोगाचा पुन्हा पेटेंट आहे. ठीक आहे, चिपको आंदोलनाचे प्रवर्तक कोण? बर, ते घोटूनच द्यायचं, ते ठरलंच आहे. ते 2 परीक्षा झाल्या का उतरतेच ते. मग आता लक्ष द्या, करंटवर येते 15 प्रश्न. किती? 15 प्रश्न. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, करंट झालं आणि 7वा टॉपिक आहे मॅथ अँड रिझनिंग. ठीक आहे, आता मॅथ अँड रिझनिंग 15 प्रश्न. आता मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये ह्या पठ्यानं 20 प्रश्न विचारले. किती विचारले? काय? 4. मग त्यानं का केलं? आता मग जीवच घेते, जीव तुमचा हेच घेईन, मॅथ अँड रिझनिंग. आता इथं पहा, 14 पंच 70. किती झाले? 14 पंच हे 14 14 14 14 14 14 पंच 70 न 30, 100 प्रश्न. किती प्रश्न? किती प्रश्न? 100 प्रश्न. ठीक आहे, आता हे जे 100 प्रश्न आहे, ठीक आहे, तर याच्यात लक्ष द्या, याच्यात इकडे लक्ष द्या, याच्यात पेपर सोडवताना काय करायचं एवढं लक्षात घ्यायचं का टाइम शेड्यूल बनवून घ्यायचा. ठीक आहे, किती काय आपण तोपचे नसन गणतात तर अजिबात सुरुवातीला गणित हातात घ्यायचं नाही. किती बी आईन्स्टाईनची औलाद कोण नाही राहत तुम्ही? नो रिक्स. ज्याला घ्यायचं आहे तर ते घेऊ शकता. फक्त 1 वर्ष पुन्हा त्याच लायब्ररीत त्याच खुर्चीवर तिथंच अभ्यास करा लागेल, बाकी काहीच नाही. असं मी करून पाहिलं होतं ट्रायल अँड एरर बेसिसवर. तर ट्रायल अँड एरर बेसिसवर करू शकता. फक्त 1 वर्ष वाया जाते फक्त. ठीक आहे, काय म्हणलं? फक्त. तर आता लक्ष द्या, मग कसं जाते तर त्याचा हिशोबच आहे. गणित सोडवायला बसले सुरुवातीला का तुमचा विषय क्लोज आहे. 15 गणित नाही तुमचे 25 मिनिट खाईन तर चॅलेंज आहे आपलं, चॅलेंज. खाईन म्हणजे खाईन. 15 प्रश्न आले, 25 मिनिट गेले. किती गेले? 25. त्याच्यातले कोणी मायका लाल नाही म्हणलं 15 येईन त्याली.
त्याचे फक्त 10 करेक्ट येते, 5 चुकते. 5 कोणाचेच करेक्ट येत नाही. घरी आल्यावर 2 दिवसाने येते. किती दिवसाने येते? 2 दिवसानं. ठीक आहे, येतच नाही, कोण सोडून पाहिजे. 2 दिवस येत नाही घरी आल्यावर बी. मग मिनिट किती गेले? उरले किती? 35 मिनिट. उरले किती? प्रश्न किती उरले? जेव्हा या घड्याळ पाहिजे ना 25 मिनिट संपले, माय 85 सोडवायचे आहे. हा प्रेशर क्रिएट होते. मग प्रश्न वाचते तो, काही शब्द बी सोडते आणि त्याचं लक्षच नाही राहत. त्यानं म्हणलाय ठीक आहे, कोणते चुकीचे नाही होय का? चुकीचे नाही. चुकीचे नाही म्हणजे चुकीचे नाही होय का? बरोबर आहे, बरोबर आहे. ठीक आहे, पुरा सत्यानाश. खालीलपैकी कोणते अयोग्य आहे ते होय का? अयोग्य आहे. अयोग्य आहे म्हणजे झालं. मग तो अर्धा असाच लंबा होते. ठीक आहे, आणि तुम्हाला सांगतो तो ठीक आहे 35 मिनिटात 30 प्रश्न सोडवते. वेळच नाही पुरत, ते धिंगाणाच झाला त्याचा. 30 झालं, 40 सोडवून लेखाचा. 85 प्रश्न, 40 न ठीक आहे ते 15 सोडवले. 40 न 15 किती झाले? 55. रिझल्टच येत नाही, येतच नाही. पेपर भसकला समजत आहे त्याचा, मेलच ते उभ्यानं. त्याचे शेवटी 20 प्रश्न राहील आणि मग टेमलत बाहेर येते. का यार माया टाइमच नाही पुरला. आलू शिल्लेन वर्षभर तुला. ठीक आहे, तुला टाइम शेड्यूल तुला कळलं नाही. तुला पेपरची प्रॅक्टिस न केल्याचा परिणाम असतो. या ज्याले असं वाटते. काही लोक पेपर घेतात, झेरॉक्स काढतात आणि पेपरवर राईट करतात साले. अबे चोट्या OMR शीटच्या झेरॉक्स काढ आणि OMR शीटवरच प्रॅक्टिस कर. सिली मिस्टेक गिली मिस्टेक होते पेपर सोडवताना, त्या OMR शीटवरच सॉर्ट आउट होतात. जेव्हा पेपर सोडवतो आणि पेपरचं जे वातावरण असते ते घरी येत नाही, समजलं का? तरी प्रॅक्टिस करायची. पेपरचं जे ॲटमॉस्फिअर असते ते घरी नाही वातावरण निर्मिती करतायत. तुम्ही कुठे क्लासमध्ये बी नाही होत ते. आणि आयोगाची एक वेगळी स्टँडर्ड लेवल आहे. तो महाराष्ट्रातला कोणताच क्लास मॅच नाही करत. महाराष्ट्रातला कोणताच क्लास MPSCच्या पेपरची ठीक आहे लेवल मॅच नाही करत. त्यानं किती काही स्टँडर्ड पेपर काढला तरी. आणि एवढं लक्षात ठेवायचं का आयोगाचे 6 प्रश्न चुकणार आहे. काय होणार आहे? 6 प्रश्न कॅन्सल होणार आहे. किती प्रश्न? पण ते तुम्ही नाही ठरवायचे कोणते होणार आहे. ठीक आहे का? या कॅन्सल होणार आहे पेपरच्याच वेळेस. ठीक आहे ठीक आहे, ते तुम्हाला वाटते का या कॅन्सल होणार आहे? हे ऑप्शनच नाही आहे, तर मग तुम्ही क्लेम करून तो कॅन्सल करू शकता. पण पहिलेच आपण डिसाईड करून नाही घ्यायचं. मग आता विषय असा आहे का मॅथले मनात येते. कोणाला पहिल्यांदाच मॅथ येते, कोणाला मनात येते ABCDच्या पॅटर्न, कोणाला शेवट येते. मॅथ कुठे येऊ, स्किप मारायचं, हात लावायचा नाही. घड्याळी टाईम लावून 15 मिनिटात पहिल्या 25 प्रश्न झालेच पाहिजे. तुम्ही पहिल्या 15 मिनिटात ठीक आहे, पहिल्या 15 मिनिटात 25 ते 30च्या दरम्यानच राहायचं. जर तुम्ही 20व्या प्रश्नात असन 15 मिनिट संपले तुमचे, ठीक आहे, तुमचे 10 प्रश्न सोडवायचे राहील परीक्षेत. किती प्रश्न? 10. नाही राहील तर मले म्हणजा. ठीक आहे, तुम्ही 25 ते 30च्या दुसऱ्या 15 मिनिटात 11 वाजून 15 मिनिटांनी तुम्ही इथं असले पाहिजे. 11 वाजून 30 मिनिटानं दुसऱ्या 15 मिनिटात तुम्ही प्रश्न असले पाहिजे 55-60च्या दरम्यान. इतकंच असले पाहिजे. एवढी स्पीड मेंटेन ठेवायची. सर हे स्पीड काय न वाढल? एकच इलाज आहे, वाचन. काय? वाचाची स्पीड ट्रिमेंडस असली पाहिजे. पण नुसतं वाचून नाही, ते समजलं बी पाहिजे, तेवढ्या वेळात डोक्यात गेलं पाहिजे. याच्यासाठी एकच इलाज आहे का तुम्ही 1 तासात रंजन कोयंबेचं पुस्तक वाचत आहे तर 12 पेजेस म्हणजे 6 पानं वाचून झाले पाहिजे. एवढी स्पीड क्रिएट करा. त्याच्यासाठी लोकसत्ता पेपर गिपर वाचा. लोकसत्ताचं एडिटोरियल जे असते संपादकीय ते 60 मिनिटात लेख वाचून समजायला पाहिजे. सुरुवातीला 20 मिनिट समजत नाही, मग 15 रानाचा, मग 10 रानाचा आणि मग 7 मिनिटात रानाचा. 7 मिनिटात संपादकीय लेख वाचून मोकळा झाला पाहिजे हाताचा. ओके. पेपर सुरुवातीला 2-2.5 तास वाचायला लागते. पेपर पाऊण तासात वाचून मोकळा करायचा. पाऊण तास खतम. पाऊण तासाच्या वर लोकसत्ता वाचायचा नाही. पाऊण तासात स्पीडच आली पाहिजे. तेवढं का वाचायचं आणि का नाही वाचायचं हे समजलं पाहिजे.
समजलं का? आणि रोज ठीक आहे अभ्यास करत असताना अभ्यासात बोर झालं, हिस्ट्री वाचून राहिलं बोर झालं तर टेबलवरून उठायचं नाही. चालू घडामोडीचे पुस्तकं घ्यायचे. ठीक आहे, जे आहे बुलेट आहे बुलेट वाचा, बुलेटिन आहे बुलेटिन वाचा, परिक्रमा आहे परिक्रमा वाचा, प्रतियोगिता दर्पण आहे ते वाचा, पण खुर्चून नाही उठायचं. कॅपॅसिटी बनवा साल्याले. लायब्ररी 4-4 तासचा टप्पा मारायची. मग त्याच्यानंतर 11:45 आपण 85 GH चे प्रश्न खतम करून मोकळे झालं पाहिजे. याच्या अगोदरच होत असेल तर तुम्ही गोल्डन चान्स आहे तुमच्यापाशी. तुम्हाला 20 मिनिट भेटते गणिताले. आणि गणितातून अपेक्षाच नाही ठेवायची 15 मार्क भेटन मला. सोपी आले तर 12 भेटू शकते, कठीण आले तर 8 प्रश्न. किती प्रश्न? 8. बरोबर शार्प 12 असता आपले 100 प्रश्न डोळ्याखालून गेले पाहिजे. आणि वापस यायची उजागरी राहत नाही पेपरमध्ये. ह्यावाल्या वापस नाही येत आहेत. वापस यायला वेळच नाही होत, विषयच नाही आहे मॅथ रिझनिंग असल्यामुळे. आणि मोठं गणित आणि कठीण वाटून राहिलं हातच नाही लावायचा. चल साल्या ठीक आहे, पण मोठं गणित सोपं असतात हे मात्र तेवढंच करा. म्हणजे जेवढं मोठं राहील तेवढं सोपं राहते ते, आणि जेवढं लहान राहील तेवढं कठीण राहते. आणि ह्या 2 मिनिट गणिताले घालते आणि उत्तर जर आलं नाही तर 2 मिनिट बी गेले, उत्तर बी गेलं, आणि .25 बी गेला, म्हणजे 1.25 मार्क गेला. आणि सिली मिस्टेक होतातच. ठीक आहे, म्हणून ठीक आहे सिली मिस्टेक होतात म्हणजे होतात, आणि सिली मिस्टेक 1,00,000% होतात. आणि त्या सिली मिस्टेक ठीक आहे पेपरमध्ये पाहत असताना घाई गडबडीत ठरल्याच आहे का OMR शीटवर ठीक आहे असे ऑप्शन राहते. आणि असे ऑप्शन असताना 1,00,000% तुमच्या ठीक आहे OMR शीटवर कंटिन्युअस. आणि भाऊ पाया पडून सांगतो, OMR शीटवर कोणीही काही लोकांना खूप वाईट सवय असतात. पोट्टे का करते, पहिले पेपर वर टिक करते, पहिल्याचं 3रं दुसऱ्याचं 4थं हा करत जाते. आणि मग ह्या का करते, शेवटले 10 मिनिट असताना 5 मिनिट असताना 5 मिनिट उरले आता घेते मग तो OMR शीट ह्या सोडवत येते. ठीक आहे, मग तो पाहते मग त्यानं काय केलं आहे त्यानं ठीक आहे त्यानं 12वा प्रश्न स्किप केला असते. कितवा? 12वा प्रश्न स्किप केला असते. ठीक आहे, मग आता तो का करते, स्किप केला राहते. मग 11चं 2 ठीक आहे, मग तो पाहते 13चं उत्तर राहते 3, तर 13चं 3, 14चं 2, 15चं 4. हा नेते करत ना मग पाहते. ठीक आहे, मग 16चं 3, मग लक्षात येते लगातार 6 चुकते. असे पाया पडून अशी चुकी करायची नाही. समजलं का? आवाज येते रे? हा, मग अशी चुकी नाही करायची म्हणलं. इथं तर 10 चुकले ते बरोबर आहे, हे सगळे बरोबर होते, पुरे खतम झाले. असं नाही करायचं. मग आता लक्ष द्या. मग असं झालं, हे एक सिली मिस्टेक आहे, हे तर सगळ्यात मोठी आहे, हे जीवच घेते एखाद्याचा. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. ठीक आहे, जीव घेते म्हणलं ठीक आहे एखाद्याचा. आता लक्ष द्या. त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर आता तो का करते लक्ष द्या. ठीक आहे, हे झालं एक. आता जर गणित असेल गणित, आणि गणित सोडवताना त्याचं उत्तर जर आता 11व्या क्रमांकावर गणित आहे, गणित सोडवलं, गणिताचं उत्तर 2 आलं. 11वा प्रश्न. ठीक आहे, 11व्या प्रश्नाचे ऑप्शन, पहिलं ऑप्शन 3, दुसरं ऑप्शन 4, तिसरं ऑप्शन 2, चौथं ऑप्शन 1. गणिताचं उत्तर किती आलं? 2. गणिताचं उत्तर 2 आलं का याचा आनंद असा गगनात मावेन असाच होते, असं उकळच मारते. 2, 11चं 2.
आणि 2 घोटते तो. लक्षच नाही त्याचं, बंदा पेपर देऊन देते. मग घरी येते, 8 चला आपलं बरोबर आहे. मग की येते, की आली का OMR शीटवर चेक करते. 11चं 3. मग तो प्रश्नपत्रिका काढते, ऑप्शन पाहते. अबे तुला उत्तर बरोबर काढलं साल्या, पण किती ऑप्शनवर होतं. जेव्हा उत्तर गणिताचं 1 2 3 4 येते तर ऑप्शन बरोबर पाहायचे. माझ्यासोबत घडलेले किस्से आहे म्हणून तुम्हाला सांगून राहिलो. मी ज्या ज्या खड्ड्यात गेलो तिथं तुम्ही जाऊ नये, ठीक आहे. माझ्यासोबत घडलेले किस्से आहे हे पुरे किस्से, ठीक आहे. असंच होते, ठीक आहे. मग त्याच्यानंतर, ठीक आहे, त्याच्यानंतर 12वा प्रश्न आहे. कितवा प्रश्न आहे? 12वा प्रश्न आहे. सोडवला. सिली मिस्टेक पहा कशी होते. हे कशानं सॉर्ट आउट होते. परीक्षा चालायची आहे, ठीक आहे, धावायची आहे तर धावायची प्रॅक्टिस करा. म्हणजे प्रश्नपत्रिका आहे OMR शीटवर सोडवायचा आहे तो OMR शीटवरच प्रॅक्टिस करा. अभ्यास करत असताना जो कोणी बी नुसता वाचून जाईल, चॅलेंज आहे आपलं. 1 लाख रुपये बक्षीस आहे, त्यांना परीक्षा काढून दाखवायची. म्हणजे फक्त सर वाचलो डायरेक्ट परीक्षेला रिझल्टच येत नाही. प्रॅक्टिस करावं लागेल. काय, कारण मॅनेजमेंट जे आहे ना, वेळेचं मॅनेजमेंट, हे सगळं वेळेचं मॅनेजमेंट हिशोब लावून जावं लागते. आणि पेपर खतमच करते तुम्हाला, ठीक आहे. मग आता हे लक्षात द्या. मग 12चं उत्तर आहे. 12चं उत्तर 3 आलं बा, 3. मग आता ठोका करते. 14वा प्रश्न वाचते. 13वर लक्षच नाही राहत त्याचं. 14वा प्रश्न वाचते आणि मग 14चं 2. हे घाई गडबडीत जेव्हा वेळेचं मॅनेजमेंट तेव्हा असं होते. आणि मग 14चं 2, ठीक आहे. तर तो कायच्यात लिहिलं त्यानं 13. आणि मग ठीक आहे, मग तो 15, ठीक आहे. पहा 15चं उत्तर 3. 15चं 3 असं करते तो. आणि मग त्याच्यापेक्षा एक वेळा क्रॉस व्हेरिफाय करायचं. 12चं उत्तर, ठीक आहे, 12चं उत्तर 3 आणि 13चं उत्तर, ठीक आहे, 3. तर मग बरोबर 13चं उत्तर 3च आलं पाहिजे. तर ते बरोबर OMR शीटवर पाहायचं. तिथे एक वेळा क्रॉस व्हेरिफाय करायचं. 1 सेकंद जाते पण चुकी नाही होत. कारण चुकी झाली का एक प्रश्न बरोबर येणारा 1.25 मार्क घेऊन आपला गायब होऊन जाते. समजलं का मी काय म्हणलं? समजलं का? हा. आणि रिस्क घ्या. ऑलवेज टेक अ रिस्क. नेहमी जोखीम पत्करा. आणि 85 ते 90 अटेम्प्ट मारूनच याचे आलेले, त्याच्याशिवाय याच नाही. एवढे अटेम्प्ट मारून या, ठीक आहे. अटेम्प्ट एवढाच असला पाहिजे. 84 85 86 पेलूनच याचा, सुस्तीत नाही करायची. आणि 2 ऑप्शन मध्ये डाऊट आहे तर मारूनच याचं. 50% प्रोबॅबिलिटी आहे उत्तर बरोबर याची. किती टक्के? 50% प्रोबॅबिलिटी आहे. आणि पुन्हा तुम्हाला सांगतो, ठीक आहे. 4 ऑप्शन आहे, 1 2 3 4. या 4 ऑप्शन मध्ये 25% प्रोबॅबिलिटी आहे. इथे डाऊट आहे, नका सोडू. 2 मध्ये डाऊट आहे, ठीक आहे, 1,00,000%. आणि इलिमिनेशन मेथड वापरा. का वापरा? इलिमिनेट द ऑप्शन. ऑप्शन काय करा? इलिमिनेट करा, ठीक आहे. काय करा? इलिमिनेट करा. ऑप्शन इलिमिनेट म्हणजे उत्तरापर्यंत पोहोचता येते. ज्याला इलिमिनेशन मेथड समजली का ऑप्शन इलिमिनेट करत जायचं. हे नाही होय रे बा, हे नाही होय, हे नाही होय, उरलेलं का होय? उत्तर होय. समजलं का? मग तसे प्रश्न परीक्षेत आपण उत्तर. आणि जे पास होतात ते खूप गी हुशार नाही राहत बे. खूप तीर मारलेले पोट्टे गिट्टे नाही राहत. आपल्यासारखे आपले सोबती राहतात. आपल्यासारखे गेलेली केस असतात. फक्त त्याला थोडीशी मेहनत जास्त असते. इलिमिनेशन वगैरे जमते त्याला. का हे ऑप्शन इलिमिनेट कसं करायचं, हे उत्तर नाही होय, हे नाही होय, हे नाही होय, म्हणजे हे होय. तर ते समजलं पाहिजे. ते कायला समजते? अभ्यास जास्त पाहिजे आणि पेपरची का पाहिजे? प्रॅक्टिस. हे भाऊ प्रश्न वाचून घ्या सगळे. टॉपिक झाला का वाचा, टॉपिक झाला का वाचा, टॉपिक झाला का प्रश्न वाचा, टॉपिक झाला का प्रश्न वाचा, ठीक आहे. दुसऱ्या रीडिंग पासून हायलाईट करत चला. मग लक्षात येते याच्यावर प्रश्न आलाय, याच्यावर आलाय, याच्यावर आलाय, असं हायलाईट करा, ठीक आहे. बंद पुस्तक हायलाईट नाही करायचं. लाईन टू लाईन बंदच महत्वाचं. अबे साल्या तर मग रिव्हिजन मारायचं बंदच वाचा लागेल ना. ते कसं लक्षात येईल का हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे?
आणि हायलाईट केलेलं रपकन फोटोग्राफिक मेमरी असते, रपकन स्कॅन करते, डोक्यात सेव्ह होते. ठीक आहे, तर असं आहे. मी काय म्हणलं समजलं का? हा, तर अशा पद्धतीनं हे जमवा. जमन ए भाऊ, जमन काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम? ठीक आहे, मी काही प्रॉब्लेम आहे का म्हणलं? ठीक आहे, हे बा आयोगाने टाइम टेबल दिला आहे, हे बा इथं दिला आहे. महाराष्ट्र, ठीक आहे, ए महाराष्ट्र राज्य अराजपत्रित. ठीक आहे, काय म्हटलं? हां, हे बा इथं दिला आहे त्यानं. ठीक आहे, महाराष्ट्र राज्य अराजपत्रित. अराजपत्रित म्हणजे नॉन गॅजेटेड पोस्ट आहे, म्हणजे तुम्हाला अटेस्टेड गिटेस्टेडचे पावर राहत नाही. ह्या सगळ्या पोस्ट 2024 फेब्रुवारी महिन्यात ॲड येणार आहे. 16 जूनला परीक्षा, ऑगस्ट महिन्यात रिझल्ट. मग याच्या ठीक आहे गट ब ची मेन्स 29 सप्टेंबर 2024ला राहणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मोटर वाहन निरीक्षक 26 ऑक्टोबर 2024ला राहणार आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ठीक आहे MPSC गट क मुख्य परीक्षा. ठीक आहे, ह्या पोस्ट आपण ज्या आता सांगितल्या त्या 17 नोव्हेंबर 2024ला राहणार आहे. ठीक आहे, ह्या आता लेटेस्ट टाइम टेबल आहे. ह्या कशाचा? आयोगाचा. कशाचा? आयोगाचा. ठीक आहे, ते आयोगाच्या वेबसाईटवर टाकला आहे, तो तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, आता ठीक आहे पुस्तकं कोणते कोणते वाचायचे तर तुमच्यापाशी मी ठीक आहे लिस्ट दिली आहे. का दिली आहे? लिस्ट दिली आहे, अभि दिली आहे ना. मग आता लक्ष द्या, पहिला टॉपिक आहे इतिहास. काय? हा, इतिहासाले जास्त पुस्तकं नसावे. पुन्हा एक अट सांगतो, परीक्षेच्या अगोदर, परीक्षेच्या महिन्याभर अगोदर कोणतंही नवीन पुस्तक वाचायचं नाही. पाया पडून सांगतो, जे आहे तेच रिव्हिजन करा. ठीक आहे, आता लक्ष द्या, सगळ्यात पहिले तर अनिल कठारेचं पुस्तक वाचा. कोणाचं? अनिल कठारे, महाराष्ट्राचा इतिहास. ठीक आहे, दुसरं येते आधुनिक भारताचा इतिहास. आधुनिक भारताचा इतिहास जयसिंगराव पवार. जयसिंगराव पवार, बस 2 पुस्तकं. नाही जयसिंगराव पवार थोडस सोपी आहे वाचाली. कठीण वाचायचं असन, कठीण पाहिजे, UPSC पोट्टे वाचते, MPSC वाचायला पाहिजे राज्यसेवेसाठी. ते पुस्तक म्हणजे ग्रोवर अँड ग्रोवर. ठीक आहे, ग्रोवर अँड ग्रोवर. ठीक आहे, ग्रोवर अँड बेलेकर. ठीक आहे, बस तुम्हाला रिव्हिजन मारायची आहे तर मग वाचा समाधान महाजन. का वाचा? समाधान महाजन. बस याच्यावर फालतू ठीक आहे फालतू अगाऊ काही करायचं नाही. बस एवढंच वाचणे, एवढ्यावरच रिव्हिजन मारणे. आपला एकनाथ पाटलाचा ठोका जिंदाबाद आहे. परीक्षेच्या अगोदर 3 वेळा त्यालेच घोटाचा धरून सगळ्यात शेवटी ठीक आहे त्याला अगोदर 3-4 वेळा वाचून घ्यायचा आणि परीक्षेच्या अगोदर वाचायचा. रिव्हिजन त्याच्यावरून मारायची. रिव्हिजन हे मोठाले पुस्तक असते, याच्यात हायलाइट केलेले पोर्शन वाचायचे. हे सर याच्यातलं का वाचायचं हे कसं लक्षात येईल? तर चोट्या पहिले तू प्रश्न वाच. का वाच? प्रश्न. पहिले पुस्तक वाच, एक रीडिंग, आणि मग प्रश्न वाच. मग त्याच्यातले किती येते पाय, जे वाचलं त्याच्यातलं मला का आठवते, आणि मग तुला प्रश्न वाचले का तुले लगेच लक्षात येते डबल रीडिंग मध्ये काही महत्वाचं आहे. तर मग हायलाइट करत चालायचं. याच्यावर प्रश्न आला होता, हा याच्यावर आला होता बाई, हा याच्यावर आला होता बाई, हा हे महत्वाचं आहे. ठीक आहे, हे रप लक्षात येते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जायचं. ठीक आहे, मग ठीक आहे अशा पद्धतीने हे जमवा. ठीक आहे, तर त्याच्यानंतर कुठं आहे ते पाहू दे मला. ठीक आहे, तर तिथचं दे मला त्या विषयी राहू दे. हा, मग आता पहा त्याच्यात ठीक आहे त्याच्यात लिस्ट लय दिली आहे. त्याच्यातले काही एवढे करायचे नाही. तुम्हाला जे सांगितलं तेवढे घ्या, बस मोकळे करा. ठीक आहे, पुस्तकं लय दिली आहे. हे जे मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे, प्राचीन के सागर, हे राज्यसेवेला UPSC चालते. कायले चालते? हा, ठीक आहे. अनिल कटारे आहे. ठीक आहे, जयसिंगराव पवार, इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स तर मॅथ शिकवला तुम्हाला. ठीक आहे, ते पुस्तक आहे के सागरचं, ते वाचू शकता. बाकी तर इकॉनॉमिक्स मध्ये शिकवलाच आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर लक्ष द्या रे, त्याच्यानंतर भूगोल. त्याच्यानंतर कोणता टॉपिक आहे? हा, भूगोल. भूगोलाचा अभ्यास विदाऊट ॲटलास करायचा नाही. ठीक आहे, आता भूगोलाचा अभ्यास करायचा आहे तर तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्र व भारताचा भूगोल,
भारताचा भूगोल नावाचं पुस्तक आहे सौदी सरांचं. कोणाचं? सौदी. ठीक आहे. याच्यात एक पर्यावरणाचा बी टॉपिक येते. कायच्यात? 2 पुस्तकं येते, एक पर्यावरण ऍड करून, एक विदाउट पर्यावरण. तो घेऊ शकता. ठीक आहे. सेपरेटली महाराष्ट्राचा भूगोल अभ्यास करायचा आहे. महाराष्ट्राच्या भूगोलावर मार्केटमध्ये जबरदस्त पुस्तक आहे. ठीक आहे. एक आहे खतीब. कोणाचा आहे? जे पुस्तक सांगत आहे ते एव्हरग्रीन आहे महाराष्ट्राच्या भूगोलावर. ठीक आहे. तुम्हाला पुस्तक घ्यायचं आहे खतीबचं घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही सौदीचं घेऊ शकता. पण सौदीचं पुस्तक थोडंसं वाचायला का नाही कठीण आहे. संख्या खूप दिलेली आहे. त्याच्यामुळे माणूस पिसायल्यासारखं होते. एवढ्या संख्याचं काही काम नाही आपल्याला. खूप संख्या विचारत नाही. खतीबचं चांगलं पुस्तक आहे. आणि पुन्हा महाराष्ट्राचा भूगोल एक मस्त पुस्तक आहे. त्याच्यात 2-4 मुद्दे सोडले, चुका सोडल्या तर चांगलं कलर प्रेझेंटेशन केलं आहे. ते म्हणजे दीपस्तंभ. कोणाचं? याच्यातलं तुम्ही कोणतंही पहा. नाही दीपस्तंभ घेतलं खतीबचं आहे तर खतीबचं घेणे आणि ॲटलास वरून पाहिणे. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर ॲटलास. ठीक आहे. ॲटलास घेताना एक ऑक्सफोर्डचा घ्या, ऑक्सफोर्ड इंग्लिश. ठीक आहे. ह्या जवळपास 320 रुपयाचा काहीतरी आहे. आणि एक घ्या. ठीक आहे. ऑक्सफोर्डचाच मराठी. ठीक आहे. ह्या 100 का 120 रुपयाचा आहे. पाहून घे जा. हे ठीक आहे. ॲटलास विदाऊट ॲटलास अभ्यास करायचा नाही. ॲटलास वरूनच अभ्यास करा. याच्यात एक पुन्हा पुस्तक आहे. ठीक आहे. भगीरथ प्रकाशनचं. कोणाचं? भगीरथचं बी चांगलं आहे. ते वाचू शकता तुम्ही. एवढे पुस्तक सांगितले. याच्यात महाराष्ट्राच्या भूगोलाचा एक पुस्तक घ्या. ॲटलास प्रत्येकापाशी असले पाहिजे. महाराष्ट्राच्या भूगोलावर तुम्हाला जे वाटते ते घ्या. ठीक आहे. मी सांगणार नाही, हे तिन्ही चांगली आहे. ठीक आहे. भारताचा भूगोल सौदी घ्यायचं, पण सौदीची भाषा कठीण आहे, पण वाचू शकता एक वेळा. हे पुस्तक चांगलं आहे. कोणतं? भगीरथचं. ते बी वाचू शकता. ठीक आहे. 3 पुस्तकं वाचा विथ ॲटलास. आणि सगळ्यात शेवटी रिव्हिजन मारायची आहे. एकनाथ पाटलाचा ठोकळा. बस. एकनाथ पाटला ठोक्यात भूगोल 1 नंबर दिला आहे. करून घ्यायचं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर लक्ष द्या. भूगोल झाला. ठीक आहे. मग तुम्हाला इथं ठीक आहे एक पुस्तक दिलं आहे चो ली लँग. ठीक आहे. आणि त्याच्यात दिलेलं आहे माजिद हुसेन. हे UPSC साठी आहे. कशासाठी आहे? मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर कोणतं आहे? पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. पॉलिटीचं पुस्तक सगळ्यात जबरदस्त पुस्तक म्हणजे M लक्ष्मीकांत. कोणाचं? लक्ष्मीकांत. एव्हरग्रीन पुस्तक. काही विषय तोडच नाही त्याला. आपलं येणार आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर लक्ष द्या. मग दुसरं पुस्तक भगीरथ. कोणाचं? भगीरथ प्रकाशन. ठीक आहे. आता भगीरथ प्रकाशन. ठीक आहे. प्रकाशन भगीरथ प्रकाशन मध्ये सब मटेरियल आहे. थोडीशी भाषा कठीण आहे. राज्यघटनेची भाषा कोण्याही पुस्तकात कठीणच भेटन. फक्त आपण काढलेल्या पुस्तकात एकदम सोपी नीटनेटकी भाषा मी त्याला आपल्या भाषेत कन्वर्ट केला आहे, कारण ती भाषा लयच कठीण वापरते. ठीक आहे. हे 2च पुस्तकं वाचा. तिसरं पुस्तक भेटलं तर वाचा आपली संसद. कोणतं? आपली संसद. सुभाष कश्यपचं. कोणाचं? याचा मराठी अनुवाद येते. हे पुस्तक ऍक्च्युली इंग्लिश मध्ये आहे. सुभाष कश्यप खूप मोठा ठीक आहे तज्ञ होता. सुभाष कसा आहे? कश्यप. सुभाष कश्यप. आवर पार्लिमेंट नावाचं पुस्तक होतं. त्याचा मराठी अनुवाद आहे. संसदेचं कामकाज कसं चालते हे दिलं आहे त्यानं. संसदेचं कामकाज कसं चालते. ठीक आहे. हे मस्त दिलं आहे त्यानं. डिटेलिंग मध्ये दिलं आहे. आतमधलं काम जे राज्यघटनेत नाही आहे. ठीक आहे. ते दिलं आहे त्यानं. मग बस एवढं करणे आणि आलेले प्रश्न पाहिणे. याच्यावर काहीच करत नाही. ठीक आहे. तुम्हाला ग्राम प्रशासन करायचं आहे तर ग्राम प्रशासनासाठी लवटे सरांचं पुस्तक आहे. कोणाचं? लवटे. हे घ्या एक. ठीक आहे. आणि एकनाथ पाटलाच्या ठोक्या. बाकी काही करायचं नाही. ठीक आहे. मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर कोणतं? का राहिलं? इकॉनॉमिक्स. ठीक आहे. इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र. इकॉनॉमिक्स साठी खतरनाक पुस्तक म्हणजे रंजन कोयंबे. ठीक आहे. कोण म्हटलं? रंजन कोयंबे. भगीरथ प्रकाशन. ठीक आहे. त्याच्यानंतर देसले. कलर एडिशन आहे. महाग आहे पण साल. याचे देसलेचे 2 भाग आहे. भाग 1 भाग 2. ह्या भाग 2 मेन्सले कामी आहे. कायले? राज्यसेवा मेन्स. राज्यसेवा कोणती? राज्यसेवा मेन्सले कामी आहे.
प्रिलिम्सले एवढं नाही, प्रिलिम्सले हेच कामी आहे. ठीक आहे. PSI STI ची प्रिलिम्स आणि मेन्स याला कामी आहे. देशलेचा भाग 1 एकच घ्यायचा ह्या आणि ह्या एक, बस 2. आणि तिसरं तुम्हाला काय सांगितलं, PD प्रतियोगिता दर्पण इकॉनॉमिकल, काय म्हटलं, हा इकॉनॉमिकल. ठीक आहे. इश्यू इयरली. ठीक आहे. हे पुस्तक 450 रुपयाचं काहीतरी येते. ठीक आहे. हे वाचून घ्यायचं. हे सगळ्या भारत सरकारचा इकॉनॉमिकल सर्वेचं सक मटेरियल असते याच्यातून दर परीक्षेत 3 प्रश्न येते. ठीक आहे. हे पुस्तक वाचायचं. ठीक आहे. हे नागपूरला भेटन, नाही तर मग ऑनलाईन भेटन, तर ते घेऊन घ्यायचं जमन. ठीक आहे. बस एवढं, जास्त काहीच करत नाही, फक्त रिव्हिजन मारा. का करा, रिव्हिजन. मी जे इकॉनॉमिक शिकवतो ते याच्यातून रिवाइज करायचं, संपला विषय. ठीक आहे. मग त्याच्यानंतर, ठीक आहे, त्याच्यानंतर काय राहिलं, विज्ञान. काय राहिलं, विज्ञान. विज्ञानमध्ये आपली नोट्स आहे, ते वाचा. ठीक आहे. आपली नोट्स. ठीक आहे. नितेश कराय सरांची. ठीक आहे. कोण आहे ते नितेश कराय पाहून घ्यायचा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर, ठीक आहे, त्याच्यानंतर आहे भस्के. कोणाचं पुस्तक आहे, हा भस्के सरांचं. ठीक आहे. आणि एक आहे दुसरं, कोणाचं, नाही, कोलते. कोणाचं आहे, कोलते. ते इकडे लक्ष द्या, भस्के सरांचं वाचा, आपली नोट्स वाचा. आणि चौथं म्हणजे एकनाथ पाटलाचा ठोकळा. याच्यात बी सायन्स मस्त दिलेला आहे. ठीक आहे. हे 2-2 पुस्तकं वाचायचे असेल तर वाचा, वेळ भेटला तर वाचा, नाही तर याच्यातलं एकच वाचा असं मी म्हणेन. ठीक आहे. फक्त रिव्हिजन करा, विषय खतम. ठीक आहे. मग त्याच्यानंतर पण सायन्ससाठी पाठ्यपुस्तकं वाचायची. का वाचायचे, ते पाठ्यपुस्तकं सेपरेटच सांगतो मी. झालं सायन्स. ठीक आहे. झाले का 5 टॉपिक हे. हा, करंटसाठी बुलेट चालू घडामोडी. ठीक आहे. टॉपर 77 777 नावाचं पुस्तक येते, सिम्प्लिफाईडचं येते. ठीक आहे. याच्यापैकी 2 पुस्तक घ्या, कोणते वाचा, मोकळे करा. ठीक आहे. मग पाठ्यपुस्तक एक वेळा वाचणं गरजेचं आहे. डबल टिबल वाचायची गरज नाही. एक वेळा वाचा, परीक्षेच्या अगोदर एक वेळा त्याच्यावर जे हायलाइट केलं ते वाचा. कोणत्या विषयाचे वाचायचे, तर इतिहास. कायचे वाचायचे, इतिहासाचे वाचा. कितव्या वर्गापासून, तर ठीक आहे, तुम्ही वाचू शकता 5 ते 12 पर्यंत. ठीक आहे. इतिहास वाचा, भूगोल वाचा, मराठी, मॅथ, गणित वाचायचं नाही. ठीक आहे. विज्ञान वाचा. हो. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथं विज्ञान झालं. ठीक आहे. भूगोल, इतिहास, विज्ञान. त्याच्यानंतर सामाजिक शास्त्र नावाचा विषय आहे, त्याच्यात तुम्हाला पॉलिटिकलिटी येते, सामाजिक शास्त्र, ते वाचा. ठीक आहे. बस. आणि इकॉनॉमिक्स 11वी-12वी येते, अर्थशास्त्र, तर ते वाचा. तर त्याच्यात आपले जे टॉपिक आहे तेच वाचायचे, अगाऊ पल्लाय वाचत बसत नाही. बस खतम. ठीक आहे. मग त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर ठीक आहे, मॅथ. ठीक आहे. तर मॅथ साठी एक पुस्तक. ठीक आहे. मॅथ साठी पुस्तक कोकिया प्रकाशन आहे. कोणतं, हा कोकिया आहे. दुसरं फास्ट ट्रॅक आहे. 2 पैकी एक घ्या. दोन्ही घेतले तर काही हरकत नाही, कारण याच्यातले गंत पाठ झाल्यावर मग याच्यातले सोडवा लागते, कारण मुखपाठ होऊन जाते तुमच्या काही दिवसानं. ठीक आहे. फास्ट ट्रॅक, कोकिया, काही एक घ्या. मॅथ साठी अनिल अंकलगीचंही पुस्तक, पंढरीनाथ राणे. कोणाचं, पंढरीनाथ राणेचं पुस्तक आहे, पण कठीण आहे थोडंसं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आहे आपलं कोणतं प्रकार, अभिनव. कोणतं, हा अभिनवचं आलं आहे. तर याच्यातले का नाही, तुम्ही 2 पुस्तकं घ्या. किती घ्या, 2. ठीक आहे. मग त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर रिझनिंग, बुद्धिमत्ता. ठीक आहे. मग रिझनिंग साठी एक खतरनाक पुस्तक म्हणजे अभिनव प्रकाशन. काय म्हटलं, अभिनव प्रकाशन. मग बाकी कोकिया आहे. ठीक आहे. कोकियाले वाचा किंवा फास्ट ट्रॅक वाचा. का वाचा, हा फास्ट ट्रॅक. ठीक आहे. समजलं का. आणि लक्ष द्या, ज्याने थोडंसं इंग्लिश जमते, एवढे कठीण तर प्रश्न येत नाही, पण RS अग्रवाल आहे, पण ते काही MPSC एवढं करायचं काही गरज नाही. ठीक आहे. आणि रोज लोकसत्ता पेपर वाचा. का वाचा, रोज लोकसत्ता. ठीक आहे. त्याच्यानंतर इंग्लिश वाचायचा असन तर इंग्लिश वाचा इंडियन एक्सप्रेस. का वाचा, इंडियन. टाइम्स ऑफ इंडिया लय कठीण आहे,
तर वाचायचा नाही, लय भारी भाषा राहते, वाचायचा असेल तर. नाही तर मग द हिंदू, या दोन पैकी एक. ठीक आहे, दोन पैकी एक, द हिंदू ह्या वाचा, नाही तर इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता वाचाच. बाकी ठीक आहे, पेपर नाही वाचले तरी चालते. त्याच्यानंतर मॅगझिन कोणते वाचायचे, तर मंथली मॅगझिन वाचा, क्रोनिकल. का वाचा? क्रोनिकल. आणि दुसरं मॅगझिन वाचा, ठीक आहे, कुरुक्षेत्र. कोणतं? हे हिंदीचे मॅगझिन येते. ठीक आहे, 5-6 तारखेला रेल्वे स्टेशन समोर बुक डेपो असते, तिथे चाललं जातं, तिथून भेटून जाते. नाही तर हे पोस्टान लावून घ्यायचं, घरी येऊन जाते, वर्षभराचे पैसे भरून द्यायचे, त्या ॲड्रेसवर येते. ठीक आहे, मराठीतले हे हिंदीतले मॅगझिन आहे. कायच्यातले? हिंदी. इंग्रजीत बी येते हे. ठीक आहे, मराठीत वाचायचे असेल तर परिक्रमा येते. ठीक आहे, आणि दुसरं येते बुलेटिन. काय ते? बुलेटिन. ठीक आहे, हे मराठीत आहे, हे हिंदीत आहे. दोन्ही आणा, तुम्हाला जे बेटर वाटले ते वाचा. 2-3 महिने आणा, दोन्ही आणा, जे बेटर वाटले ते वाचा. बाकी काही विषय नाही. समजलं का? हा, मग आता क्वेश्चन सेट. का म्हटलं? क्वेश्चन सेट. ठीक आहे, तर क्वेश्चन सेट एक येते 22,000. ठीक आहे, 22,000 क्वेश्चन वाला. ठीक आहे, याच्यात ॲनालिसिस नाही राहत, म्हणजे प्रश्न डायरेक्ट उत्तर. ठीक आहे, तर ह्या येते. ठीक आहे, लोकसेवा पब्लिकेशन. कोणाचा? लोकसेवा पब्लिकेशन, तो वाचा. ठीक आहे, दुसरा येते, हे लक्ष द्या रे, दुसरा येते क्वेश्चन सेट. ठीक आहे, PSI STI. कायचं येते? PSI STI ॲनालिसिस. काय ते? ॲनालिसिस. ठीक आहे, तर ह्या लोकसेवा पब्लिकेशनचा येते. कोणाचा येते? लोकसेवा. चांगला आहे. त्याच्यानंतर मेन्सले मराठी इंग्रजीले पाहिजे, तर मराठी अँड इंग्लिश. ठीक आहे, ह्या लोकसेवा पब्लिकेशनचा येते. मराठी इंग्रजी मेनचा पहिला पेपर पुरा वाचून टाकायचा. त्याच्यानंतर एक चोरमोले सरचा येते. कोणाचा? चोरमोले सरचा. तुम्ही कम्पेअर पाहून घेऊ शकता. बाकी हे तर चांगलेच आहे. चोरमोले सरांना आता राज्यसेवेचा वगैरे काढला आहे. ठीक आहे, तर तोही वाचू शकता तुम्ही. ठीक आहे, एवढं UPSC करायची आहे तर अरिहंतचा फिल्मचा क्वेश्चन सेट येते. ठीक आहे, IS क्वेश्चन सेट म्हणून. ठीक आहे, अरिहंतचा. जमन. ठीक आहे, अरे जमन का? हां, हे पुस्तकं बस एवढे घेणे आणि याची रिव्हिजन मारणे. ठीक आहे, तर ह्या होता. ठीक आहे, राज्यसेवा MPSC कंबाईन ग्रुप B आणि C चा अभ्यासक्रम. ठीक आहे, पुस्तकं सांगितले, पेपर पॅटर्न सांगितला. ठीक आहे, समजलं का? अरे समजलं का? आणि कधी एक्झाम येणार आहे ते सांगितलं. आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पोट्यो डुकरेव चांगला अभ्यास करजा आणि आपला निवाड पडा. धन्यवाद.